मैं दौलत राम सुखिया अपनी पूरी जायदाद रामू के नाम करता हूँ। रामू नहीं, राम। हाँ बेटा, रामू। रामू नहीं। फेल दिया गरीबों को। राम। अब मैटर करेगा हर एक अक्षर जब घूमेगा जादू का चक्कर। व्हील ऑफ फॉर्च्यून जल्द आ रहा है सोनी एंटरटेनमेंट टेलीविजन और सोनी लिव पर। महाराष्ट्राची हास्य जत्रा 5 जानेवारी पासून सोमवारी आणि मंगळवारी रात्री 9 वाजता आपल्या सोनी मराठीवर। नमस्कार मंडळी, तुमच्या रटाळ जगण्यात हास्याची मंद झुळूक घेऊन तुमचं मनोरंजन करायला सज्ज झाली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक। मंडळी, आज आपल्या जत्रेत सहभागी झालेले आहेत इलू 1998 या चित्रपटातील कलाकार। टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया। सर्वप्रथम या चित्रपटाद्वारे मराठीत पदार्पण करणारी स्वप्न सुंदरी एनी अब्राम, डॅशिंग अँड टॅलेंटेड अभिनेता आरोह वेलणकर, यंग टॅलेंट अंकिता लांडे, चतुरस्र अभिनेते श्रीकांत यादव, बेधडक आणि ब्युटिफुल मीरा जगन्नाथ आणि गुणी अभिनेता निशांत भावसार। तुम्हा सगळ्यांचं कार्यक्रमात अत्यंत मनापासून स्वागत आहे। मंडळी, आता या मंचावर रंगणार आहे एक बारसं। चला आपण सज्ज होऊया हास्याच्या घुगऱ्या खाण्यासाठी आणि जोरदार टाळी स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं। आईची हली बघतो का? खेळत बस। झोप आली झोप। खेळत बसलाय तुम्ही? काय झालं? काय काम नाही ती? काय खेळता काय? ती हाय बघते बाळाकडं। झाली की सगळी कामं आता। फुलं बिला आणले, दिल्या का सगळा सरबत बिरबत बनवला, टाकी भरून समोशांची ऑर्डर दिली, सगळं झालेलं आहे आता। फुगे काय करायचं? हिथं पाहुण्यांनी बसायचं कुठे? मग फुगे लावा की अजून फुगवायचे बाकी आहेत काय? नाही काकी, मी नाही फुगवणार। अरे फुगवून छाती भरली माझी। मी नाही। ए बेन्या, अरे काय बाप आहेस का? काय कोण बाप आहेस? लेकाचं बारसा आहे का? फुगा फुगन दे बेन्या इकडं। फुगा फुगणार का तुझ्याकडनं? माझा म्हणजे असा अभिमानानं फुरून आली छाती। बरगड म्हणजे ताटच आहे त्या। एक फुग मारले की नाही, फुगा माझी ओ आजोबा, बरगड्या तुटल्या ती। तुम्हाला ना उधळता बैल अंगावर घ्यायची सवयच आहे। काय इथली कामं झाली असतील ना? आत मदतीला चला, मला चला आतलंय काम। तू कर गे, मला इथं काम आहे तिले। काय काम माहिती होय तुम्हाला इथं? मला ह्याच्यावर खेळायचे, माझ्या नातवावर खेळायचे। ओ काय येडा पांड्या। हो काका पांड्या झोपतोय, झोपू दे त्याला। आयला तुझ्यावरच गेलेला का बीबीएन सारखं झोपाय पाहिजे याला। काय प्रिया? ए प्रिया, कुठं? नाही काय होय, इकडे या तू। काय करताय तुम्ही? काय प्रियाच्या आई बाबांना सांगितलं का बारशाचं? सांगितलंय की, मेसेज केला होता, फोन बी केला होता। मग? स्वतः जाऊन सुधी सांगून आलोय। हा त्यांची आई म्हणली येते म्हणून। हा बापाच्या अंगात लय मस्ती। बियाणं आतमध्ये होतं बेडरूम मध्ये, माझा आवाज ऐकते तरी बाहेर येणार झालंय। काय सांगताय? मग डोक्यात गेलंय माहेरी। जाऊ दे आता, तिच्या समोर बोललं का तिचा अजून मूड जायचा हो पोरीचा। तसं नाही आजच्या दिवशी अरे, आता बाद झालं की लगा असला बाप असतोय का कुठं? सांग बरं। जाऊ दे आता। असं नाही केलं पाहिजे ना। मी नाका बोलू, परत ती रडत बसेल काका। सगळं बरं, एवढं सोन्यासारख्या पोरावर लग्न केलं, एवढं ताणून धरते का कोण? बरं तू लक्ष दे तिच्या। समजून घेते। येणे भिल किती? नाही झोपू दे त्याला। हा बोलायच्या झाडा मागे। नाही नाही येणं आहेस काय? काय करतोयस मंदार? हनीमूनचे सगळे फंड इथे नाही वापरायचे। नाही म्हणजे भांडू नका। ए पाहुणं आले, कोणतरी गप्पाच। बरं आलंय बघा। प्रिया, अगं बघ कोण आलंय?
सकाळपासून एवढी आठवण काढली ना तुझी आई. कसं आहे माझं बाळ? तुझ्या बाळाला बाळ झालं ग. आई गं. आजी आली. आई गो झोपतोय. तुझ्यावर गेलाय ग. किती गोड आहे ग. बाबा. ते कसले गोड. नाही नाही अगं. बाबा नाही आले का ग? आलेत बाबा. त्यांना आत यायला कसं तरी होत आहे. तुला माहिती आहेत ना ते कसे. अगं मग ऐक तू तू हाक मार, ते नक्की येतील. बाबा. 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 कसे आहात बाबा? किती वर्षांनी दिसताय हो. झालं गेलं विसरून जा पोरी. एवढं का ताणायचं विडाबाई. माझे डायलॉग तुम्ही का बोलताय बाबा? तुम्ही ताणलत ना इतकी वर्ष. मला माफ कर पोरी, येतो मी. अहो काय करताय, नातवाला तरी बघा. काय बाप्पा. बस. आले 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 आले. वा 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 वा, किती गोड आहे हा. बरं झालं वडिलांचा चेहरा नाही घेतलाय ते. पितृमुखी आहे पोरग. अख्ख्या गावात चर्चा चालू आहे. कोण बोललं? कोण कोण बोललं का? कोण बोललं म्हणजे? वाघ बोलला, वाघ. काय गैरसमज बाळगतात ना. शिक्षणाची वानवा. शिक्षण काढायचं नाही आमचं सांगून ठेवतोय आधीच. आमच्या चुलत्यांच्या लगा शिक्षण संस्था येते. ही काय सांगते ती शिक्षणाची नीती. अहो वाघाचा असा अपमान करू नका. आधीच एक्सटिंक्ट झालेत ते. हा जाऊ द्या ना. काय माहिती त्यांना कसं कळेल. त्यांना तो शब्दही माहित नसेल. जाऊ द्या ना. माहितीच नसेल त्यांना. मग जाऊ द्या ना, नका बोलू. जाऊ द्या ना, चांगला दिवस हाय आज. चांगला दिवस आहे मग काय कशाला ते? उगाच तोंड खराब करते ती की नाही. चांगल्यापणे आलाय, चांगल्यापणे राहा बरं का तुम्ही. हे बघा मी तुमच्याशी बोलायला आलेलोच नाहीये. बोलायला आलो नाही. I have come here to see my daughter and my grandson. That's it. Can you please stay quiet? Why this brat is talking to me? Can you not talk then? See, they are already married now. They have a son. एक्झॅक्टली. याच्या आईला लय न कळणारी भाषा बोलला. मी बोललो की नाही न कळणार. घुसल मग बराबर. तुम्ही जाऊ द्या ना तुम्ही. अरे जाऊ दे म्हणजे अरे काय जाऊ कशाला दे? त्यांच्या. अरे असली 150 मास्तरडे आपल्या शिक्षण होती. काय आले? असं प्रिया प्रिया सांग त्यांना. जाऊ द्या म्हणा. नाही 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 नाही, मी सांगते. सॉरी हा काका तुम्ही नका ना. इतक्या वर्षांनी आलेत बाबा, कशाला उगीच नडताय त्यांना. शांतपणे बोला छान आपल्या नातवाशी. हा आणि आता झालं ना लग्न. किती वर्ष झाली त्यांच्या लग्नाला. हे बघ हिचं लग्न माझ्या मर्जीच्या विरुद्ध झालेलं आहे. हो. नाही तर या 28ची काही लायकी आहे माझ्या प्रियाशी लग्न करायची. 28. होय म्हणत्या तू लाडाने 28 बोलतात होय. नाही नाही. लाडानी नाही रागानी बोलतात ते. होय. कॉलेजला ह्यांच्या मराठीच्या विषयात मला 28 पडले ना, म्हणून 28 बोलतात. अरे गाढवा 28 नाही रे 28. अभिजात भाषेवर घणाघात करत चाललाय हा शब्द भक्षक. कसा करायचा लाडूची काढलाय काय तोंडात. काय बोल. कसली भाषा बोलते ती. काय कळण झाले काय बोलते ती. जाऊ द्या ना तुम्ही पण कशाला बोल. हे बघा तुमची आकलन क्षमता अत्यल्प आहे म्हणून मी का थिटवायचं. मला आधी कळलं असतं ना की हा माझ्या पोरीच्या मागे लागलाय तर महाविद्यालयातनं काढून टाकला असता याला. अरे तीच कॉलेज विकत घेतला असता आम्ही. आम्ही तुमच्या लय पुढचं. काय पुढचं आहे ते खरं आहे. वल्गना करू नका उगाच. वल्गर बोलायचं नाही. अरे वल्गर बोलायचं नाही. मी वल्गर बोलायला लागलो का नाही मग. मी बोलते. वल्गर का बोलली मग. अहो, वल्गर नाही वल्गना म्हणाले ते. वल्गना म्हणजे टिंग्या मारू नका हो. टिंग्या टाकू नका असं. प्रिया काय भाषा तुझी टिंग्या. अहो भाषा महत्वाची आहे का बाबा? भावना महत्वाची आहे. कळलं ना त्यांना काय म्हणायचं होतं ते. हा ओके झालं संपलं. वल्गर नाही म्हणत आहेत. हा जाऊ द्या. सोडा सोडा विषय सोडा सगळ्यांनी. हा हे बघा मी तर पेढे पण आणले. सगळ्यांनी आता छान तोंड गोड करायचं आणि गोड गोडच बोलायचं. पेढा घ्या पेढा घ्या. चला हे घ्या घ्या घ्या. घ्या ना हो. लय करू नका. घ्या. तुमच्या हाताने नको माझ्या हाताने घे तुम्ही. असू द्या. काही हरकत नाही काही हरकत नाही. गुरुजींनी भ अक्षर दिलंय ना राशीवर ना. अक्षरावर नाव ठेवलं ना तर लय भरभराट होईल म्हणले. हो ना प्रिया प्रिया
बाबांना जेव्हापासून कळलं ना आज वारस आहे, बाई रात्रभर झोप नाहीये त्यांना. किती दिवस जागेच आहेत. एवढं मोठं नावांचं पुस्तक घेऊन अभ्यास करतायत नावांचा. अगदी वेदांच्या काळापासून आतापर्यंतची सगळी नावं सगळ्याचा अभ्यास करून झाला. आणि एक नाव निवडलंय त्यांनी, तर ते स्वतःच बाळाच्या कानात सांगणार आहेत आता. अरे आज आहे का आत्या आई? तुम्ही पण कुठे? आत्या आहे तुम्ही? नाही 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 असं नाही. काय नाव निवडलंय तेवढं सांगा म्हणजे. सांगा सांगा. भ्रमर. भ्रमर. किती छान आहे ना. नाही नाही पण म्हणजे काय? भ्रमर म्हणजे काय? भ्रमर म्हणजे भुंगा. भुंगा भुंगा नाव ठेवणारे पोराचं. नाही नाही ऐकून घ्या. अहो सुमनांवर स्वच्छंद गुंजन करणारा असा भ्रमर. त्याच्या पुष्प मंजिरीतलं असं अमृत रस पिऊन ह्या कळ्यांवरून त्या कळ्यांवर, ह्या कळ्यांवरून त्या कळ्यावर असं फिरतच राहते ते. तुम्ही आधी चिकटला लाडू काढा तोंडातनं. काढा बाहेर. बाबा किती छान. काय नाव आहे भ्रमर? गाडीला स्टार्टर मारल्यात वाटते. भ्रमर भ्रमर भ्रमर. अहो 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 माऊलीने सुद्धा म्हटलंय, ऋणू झुणू ऋणू झुणू रे भ्रमरा, सांडी तू अवगुण रे भ्रमरा. नाहीच. आपलं नाव सांग. आपलं नाही काय झालंय की छानच आहे नाव भ्रमर. हो ना, मग ठेवूया ना. नाही पण काकांनी पण एक नाव ठरवलंय. म्हणजे ठेवलं नाही अजून, ठरवायचंच आहे आपल्याला. पण त्यांच्या मनात पण एक नाव आहे. काय ठेवलं नाव? भुजांग. भुजंग. भुजंग. भुजांग. भुजंग याचा अर्थ तरी कळतो का तुम्हाला? अर्थ कशाला माहिती पाहिजे? अरे आमच्या आजोबांचं नाव होतं भुजांग. अहो पण त्याचा अर्थ साप असा होतो. असू द्या की मग, भुंग्यापेक्षा तरी बरा आहे साप. आणि आजोबांचा दरारा होता लय ना. अरे म्हणजे भुजांगराव म्हणलं की कापायची सगळी. माझं ठरलंय, त्याचं नाव भ्रमर. मी काय म्हणते, भुजंग म्हणजे लय मोठं आहे हो. भुजंग म्हणजे कसं नागपंचमीला लोक पुसत्यात त्याला. भुंग्याला कोणी कधी पुसत्यात काय तवा? नाही. असं पंचागुंडान भुंग्याला फट 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 मारत्यात की असं असतंय की. भुजंगाचं नाव पाहिजे हो. सापाचं नाव असलं कशी माणसं म्हणजे थरथर तेच वाटतंय त्यासनी. कळलं का? सापाचंच नाव पाहिजे. पण भुजंग म्हणजे काय साधा सुद्धा साप आहे हो. भुजंग म्हणजे लय डेंजर. दाढी मिशावाला नाग, नागाचा आजोबा भुजंग म्हणजे. अहो त्या भुजंगाच्या येटोळ्याखाली आहे की नाही हिरे मानका असते, ती दौलत असती. भुंग्याखाली काय ढुंगान? काय भुंग्याखाली? काका हो काका. अरे मग काय भुंग्याखाली काय? अरे मग या मंद्याचं नाव ठेवायचं ना भुजंग. त्याचं कशाला ठेवलं मंद्या? पप्पा माझं नाव मंद्या नाही, माझं नाव मंदार आहे. ए इशे, तू मराठीची तर गोष्टच करू नकोस. मराठी भाषेबद्दल तू बोलूच नकोस. अरे त्याला बोलू दे ना कुठल्या पण भाषेत. तुम्ही काही एकच धरून ठेवलंय. तुम्ही लय स्वच्छ मराठी बोलता, तुम्हाला लेकरू झालं. हो का घाणेरडं बोलून ह्याला बी लेकरू झालंयच की. माझा तर भाषेचे काही संबंधच नाही. मला 3 काय लॉजिक आहे लॉजिक आहे? काय शांत का. इथे जरा काका इथे ऐका ना. एवढ्या वर्षांनी बाबा आले तो घरी, परत चिडून निघून गेले ना, मग परत ते नाही येणार. हे बघ असं नाही. हे बघ माने स्वतःहून कधी कोणा शिफ्टी उपाय देत नाही ती. बरोबर. त्यामुळे आमच्या आजूबाजूला यूज नका म्हणावं. तुमची शिफ्टी नीट ठेवायची ना, समोसा खावा, पेढं खावा आणि गप घरी जावा. कळलं? सांगते. इथं आमच्या नातवाच्या बारशाला कुणी नाक खुपसायची गरज नाही. सांगून ठेवा. याडा पांड्या. तुमच्या एकट्याचं असं बोलू नका ना तुम्ही. तुमच्या एकट्याचा नातू नाहीये ना. आम्ही पण म्हणजे आमचा पण नातू आहे ना. तुमच्या एकट्याचा नातू नाही येतो. बरोबर. हे बघा, माझं ठरलंय, त्याचं नाव भ्रमर. भ्रमर. मग माझं बी ठरलंय भुजंग. भ्रमर. भुजंग. भ्रमर. भुजंगच. बोलला बघा. काय बोलला? तू बोलला. लडगे आणले तुमच्या. वा. बघितलंस प्रिया, हे यांचे संस्कार. तू खरी चल, नाहीतर हे तुझं बाळ आहे ना, हे सगळ्यांचं काय ते हे हाणेल.
कसा वाघ गुरगुरतोय तो. वहिनी मला एक सांगा, हा तुमचं घर म्हणजे काय प्राणी संग्रहालय आहे का? काय बोलताय? साप काय, वाघ काय, अरे काय हो चाललंय? हो, प्राणी संग्रहालयाचं आमचं घर. आज एक पोपट बी आलाय घरात, बोलका पोपट. बडा 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 लावलंय मागासपासून. ही इज कॉलिंग मी अ पॅरेट. मी पोपटासारखा दिसतो? हो एक मिनिट, तुम्ही असं कसं बोलू शकता? मग काय तर? तुम्ही यांना पोपट कसं म्हणू शकता? हे चुकीचं आहे. हे पोपट तर मग तुम्ही काळवीट. काय ना कालवेट बोलतेस वे पांडा. मला पांडा, मी पांडा तर तू गेंडा. ही गेंडा तू एक शिंगी गेंडा. मग तू दहा शिंगी गेंडा. दाखव दाशिंग, दाखव दाशिंग, दाखव. थांबा, काय चाललंय? अरे काय चाललंय? कसं बोलतात त्या? तुम्ही काय करताय? बारशाला आलोय ना आपण. काकी आई तुम्ही काय भांडताय इथे? हे नवऱ्याला बोललेलं सहन होत नाही. माफ करा, माफ करा. सॉरी म्हणा तुम्ही पण. सॉरी. हे बघा, नाव आपण काहीही ठेवलं तरी तुम्हाला हव्या त्या नावाने हाका मारा. हा, प्रत्येक जण वेगवेगळ्या नावाने हाका मारा. ठीक आहे? चालेल. आणि ज्याच्यावर वाद होत आहेत ना, ती नावच नको. आपण वेगळंच नाव ठेवूया काहीतरी. चला त्याच्यानी छान मूड करा आता. हा. मला तो क्रिकेटर आवडतो, आपण त्याचं नाव ठेवूया भुमरा. बुमरा आहे ते, भुमरा नाहीये. हो. मग भजी ठेवूया. नाही नाही मम्मी भजी नाही, भज्जी आहे. हरभजन सिंग. तुम्ही कोणत्या चॅनलवर क्रिकेट बघता हो? हे तू लोकांच्या उच्चाराबद्दल बोलूच नकोस. हा? अरे कोणीच काय बोलू नका हो. फायनल मध्ये करा एकदम भुजंग भुजंग भुजंग. नाही नाही, बस, best आहे. माझं ठरलंय भ्रमर. नाही भुजंग बरोबर आहे हो. नाही भ्रमर बरोबर आहे. हे बघा, माझा भ्रमर आहे ना, तो असा तुमच्या भुजंगाच्या कानाशी भुणभुण करेल ना, तेव्हा कळेल तुम्हाला. अरे येऊन बुनबुन करून दाखवा. फाट की कानपडात मारत नाही हो. घेऊन गिळून टाकाल त्याची आईला. भुजंग बरोबर आहे हो नाव. नाही, भ्रमर. याचं काय ऐकू नका. भुजंग बरोबर आहे नाव. भ्रमर. अरे भ्रमर बरं काय नाही. भुजंग बोलत बस करा, बस करा, बस करा. बस करा दोघे. काय चाललंय तुमचं आल्यापासनं? माझा बाळ आहे, मी ठरवणार काय नाव ठेवायचं ते. आणि माझं ठरलंय. काय? भारत नाव ठेवणार आहे मी. भारत. आणि तुमच्या सगळ्यांसारखा असा एकमेकांवर वचवच करणारा भारत नाही. सगळ्यांची प्रेमाने बोलणारा आणि सगळ्या भाषांमध्ये बोलणारा भारत असेल हा. काय आल्यापासून लावले तुम्ही नावांवरनं भांडताय? नाव ठेवते की नाव ठेवते माझ्या बाळाला? तसं नाही ग. मग कसं आहे? काय नावात असतं? हा काकी, एवढं काय आहे? ते डॉक्टर ओमी बाबा आहेत, रतन टाटा आहेत, APJ अब्दुल कलाम आहेत. हे काय नावांमुळे घडलेत? ती माणसं मोठी झाली म्हणून नावं माहिती आहेत ना आपल्याला. काय करायचं रे यांचं? हा, सचिन नाव आहे, सगळ्यांना आवडतं सचिन. सचिन हाक मारली कुठल्याही गल्लीतनं 100 मुलं मागे बघतील. पण ज्याच्या नावाने सचिन सचिन असं ओरडावं असं वाटतं, तो एकमेव सचिन आहे, सचिन तेंडुलकर. आणि तो त्याच्या नावामुळे नाही, त्याच्या कामामुळे मोठा झालाय. तुला मी हेच सांगणार आहे, कळलं भारत? तुझं नाव ठेवलंय आता भारत, ते सिद्ध करायचं काम फक्त तुझं आहे. कोणाचं काय ऐकायचं नाही. हा, तुला आवडलं ना नाव तुझं? भारत 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 भारत. भारत. ए भारत्या. काय भरत्या, भारत ठेवलं ना आता छान नाव. अहो, आमचं भारत्याच हो. भारत्या. वा 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 वा, क्या बात है. परफॉर्मन्सच्या बाबतीत तुम्ही सगळेजण खरोखरच वाघ आहात. आहा, कहर. प्रसादा. वा, नावात काय आहे अशी संकल्पना सुचवणाऱ्या या नवीन माणसाचं नाव आहे कार्तिक विश्वामित्रे. मला माझ्या घरातला प्रसंग आठवला. माझ्या मुलाचं अक्षर आलं होतं ट, त्याच्यावरून मी टार्झन असं बायकोला नाव सुचवलं. ते तिला काही पटलं नाही. मग तिने एक नाव सुचवलं, ते मला पटलं नाही. तिने सुचवलं टपोरी. म्हणलं नाही, तो मोठा होऊन सांगेल टपोरी प्रसाद हो, मला नाही कळलं. किती पटकन रचलं हा तुम्ही. वा. अरे दादा. त्याचेच पैसे आहेत प्राजक्ता. मस्त मस्त परफॉर्मन्स होता आणि मस्त रंगवलात तुम्ही सगळ्यांनी. म्हणजे ॲट अ टाइम मला सावत्याचंही पटत होतं, मला अतुलचंही पटत होतं. इतकी गंमत होती त्या सगळ्यात. आणि तुम्ही ते वातावरण फार मस्त तयार केलं. बरगडी आज जोरदार, म्हणजे आज फासळी तोड परफॉर्मन्स.
वा मजा आली. मी असतो तर मला भुजंग ठेवायला आवडला असतं. मी तुझ्या बाजूनी. मस्त मस्त परफॉर्मन्स, मज्जा आली. सई. गोड परफॉर्मन्स होता, खूपच छान. म्हणजे एका खऱ्या फॅमिलीला आम्ही भेटतोय असं वाटलं. चेतू तुझं कसं आहे माहिती का, एकच फाईट वातावरण टाईट आणि ती फाईट मग फाईट ऑफ द इयर असते, तसं आज झालेलं आहे. ते खूप छान होतं, फट्ट फट्ट मारायचं, खूपच मस्त. प्रिया मस्त, शेवटचा जो मोनोलॉग होता तो खूप सुंदर सादर केलास आणि वी फेल्ट इट. म्हणजे तू जेव्हा भारत म्हणालीस तेव्हा असं गुजबम्स आले, खूप मजा आली. साऊदी, आय थिंक यू स्टोल द शो टुडे. मंडळी, नवरा बायकोची जुगलबंदी ही संसाराला तशी काही नवीन आहे. ती कधीही कुठेही कशीही सुरू होऊ शकते. चला आपण ही अशीच एक जुगलबंदी अनुभवूया आणि त्यासाठी मंचावर आमंत्रित करूया हास्य महारथी समीर चौगुले आणि कोळीवाड्याची रेखा वनिता खरात यांना. हां हॅलो, हां गुड मॉर्निंग प्रसाद ओक सर. येस 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 येस. हां बोला सर. सर मी वर्क फ्रॉम होम आहे आज. हो मी काल बोललो होतो ना तुम्हाला, तुम्ही म्हणाले ओके म्हणून. येस 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 येस. कुठली? MHJ इंडस्ट्रीज ना. हां माझं टेबल आहे ना सर. हां अच्छा तुम्ही तिथेच आहात ना. हां तिथे राईट हँड साईडला सिल्वर कलरचं हे आहे बघा, ते ड्रॉवर आहे. हां त्याच्या बरोबर खाली हात घाला सर. हां डस्टबिन मिळाले. डस्टबिन मिळाले नाही नाही सर, एवढ्या खाली नका टाकू सर, जरा वर घ्यायचं. हां थोडं वर. हां तिकडे बघा एक बॉक्स फाईल आहे बघा. हां ती सर. हां 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 तीस. हां सर त्याच्यात पेज नंबर 8ला क्लॉज नंबर 2 आहे बघा. हां वरतून दुसराच आहे बघा सर. हां तो तुम्हाला हवा होता सर. हां मिळाला ना. येस येस येस. हां आता हां नाही थँक्यू सर. आता काय माझ्या मेमरीबद्दल हां सर थँक्यू व्हेरी मच. ॲक्च्युली आमच्या घराण्यात सगळ्यांचीच मेमरी चांगली आहे. हो सर. म्हणजे एकदा तर माझे आजोबा. ओके सर ओके. ओके हो सर ठेवतो. वने अगं ते आमचे बॉस आहेत ना प्रसाद ओक सर, त्यांचा फोन होता. ते माझे कौतुक करत होते माझ्या मेमरीचं. ते म्हणाले घर बसल्या तुम्हाला कसं कळतं की ऑफिसमध्ये कुठली फाईल कुठे आहे. मी सांगितलं ना आत्ता हे म्हणून. सॉलिड आहेत आमचे प्रसाद ओक सर. आणि ना त्यांचे एक वेगळंच विजन आहे. आत्ता बघ ना ते माझ्या मेमरीचं कौतुक करताना मागे भिंतीवर कीप सायलेन्स असा बोर्ड होता, तर ते सगळ्याचा वापर करून मस्त बोलतात ते की तुझ्या मेंदूच्या भिंतीवर जी मेमरी आहे त्यांनी मी सायलेन्स झालो वगैरे. काय जुळवतात ना, माल जुळवतात ते. न घडलेल्या केशांचा एवढा दांडगा अनुभव आहे ना त्यांच्या पाठीशी, त्यामुळे त्यांना ते जमतच, ते जबरदस्त आहेत. मी पण त्यांना सांगितलं मग आमच्या घरात ना सगळ्यांची मेमरी जबरदस्त आहे यार. म्हणजे आम्ही एखादी गोष्ट जरी पुसटशी जरी दिसली ना तर ती बरोबर स्टोअर होते इकडे. जबरदस्त. म्हणे तू ऐकतेस ना मी काय सांगतो ते. हां काय गंमत असते बघ ना. माझ्या आईकडून ही मेमरी माझ्यापर्यंत आली आणि तुझ्या आईकडून बावळटपणा आला तुझ्यापर्यंत. ऐका ना, मी कपाट आवरतीये, नंतर बोलूया आपण. हो येस अगदीच. आवर कपाटावर. तसंही मुंबई ते गोवा हा हायवे लवकर होणार आहे का तुझं कपाट लवकर आवरून होणार आहे यावर सामाजिक प्रश्नच निर्माण झालेला आहे. अगदी. तुमचं काय वर्क फ्रॉम होम सुरू आहे ना? हो करा ना. अरे करतो. अरे काही नाही, आता जस्ट लंच टाइम आहे ना, मी लॉग आउट झालोय बघ. काही टेन्शन नाही. काय करतेस तू? काय करतेस काय? कपाट आवरते. चल मी मदत करतो तुला. चल प्लीज नको. प्लीज नको. अरे करतो. नाही प्लीज नको. मी करतो ना. अर्धा तास काही काम नाही मी करणार. नाही नको काही नको. प्लीज नको. एकटी किती काम करणार मला सांग बघू. नको ना, मी करते. अरे यार किती छान साड्या आहेत यार. प्लीज नको. अरे यार मी आवरते. ही बघ कसली साडी आहे. कधी घेतलीस कधी ही साडी? नेसतेस कधी ही साडी? सांगत पण नाहीत नवऱ्याला. सब चुपके करते है. कसली साडी आहे? कधी नेसलीस कधी? नेसलीस कधी ही साडी? कधी नेसलीस?
ही साडी कधी नेसले हे आठवत नाहीये? आठवा. हो गॉड. हो येस येस येस. मेल करा. नक्की ओळखीची ही साडी? वने मी विसरेन ही. हो. नाही विसरणार ना? नाही नाही. कोणती आहे सांगा? ही साडी कोणती आहे सांगा? ही पंचीकरण. एक तर कांजीवरम असतं आणि ही कांजीवरम नाही. आणि मूळ मुद्दा हा आहे की ही साडी मी कधी नेसले होते. एवढं मी विसरेन वने. हो. तुम्हीच विसराल म्हणून विचारते. ही साडी मी कधी नेसले होते आठव. साडी बुला बेबी बेबी आत्या. बेबी आत्याच्या मुलीच्या मृणालच्या लग्नात कल्याणला आपण गेलो होतो तेव्हा. येस येस आठवलं मला. मी नव्हते आले लग्नाला. यार मी चालवत होतो मागे बस. बेड पुरत नव्हतं काय. नाही मी नव्हते आले लग्नाला. तुम्ही तुमची आई आणि अपयशी वंश असं गेला होतात. एक सेकंड. माझ्या ताईला तू अपयशी का म्हणतेस? अपेक्षा नाव आहे तिचं. हे असं असेल ना, हा ॲटिट्यूड असेल ना, तर मला माहिती आहे साडी कधी नेसली होतीस मला सांगायचं नाही. इफ दिस इज टेल यू दिस. मला नाही सांगायचं तुला. समीर मी तुम्हाला शेवटचं विचारते. चल, चल, चल. शांतपणे विचारते. ही साडी मी कधी नेसले होते? चल सांगतो. तुझ्या वडिलांचं 75चं हे होतं ना कार्य. 75 होते आता. 61 झाली बाबांची आता. म्हणे 75 झाली. आपण हॅपी 61 झाली. बर्थडे 75 म्हटलं होतं मला आठवतं. 61 झाली बाबांची आता. पण 75 होईल ना. मेरा सासरा जगेगा उतना. मैं उसके लिए विश करता है. वो एक सगळं मी सगळा खर्च करणार. हा सगळं मी बँक्वेट हॉलवर मी नाही वने समीर ही साडी मी आपल्या लग्नात नेसले होते. कुठल्या किती लग्न झालेत आपले? तुम्हाला आठवतंय ना आपलं लग्न झालंय मुळात? येस वने हो मी लग्नात होते हे आठवतंय का? येस ऑफकोर्स मला आठवतंय. मला ही साडी आठवत नाही. अरे ही आठवतं बहिणी. ही साडी घालून काय सुंदर चवळीची शेंग दिसत होतीस माहितीये का? खरंच सांगतो मी. काय दिसत होतीस माहितीये? नजर हटत नव्हती तुझ्या चेहऱ्यावरून. तेरे चेहरे से नजर नहीं हटती. नजारे हम क्या. हो सॉरी. खरंच गोड दिसत. हीच साडी का ती? हीच साडी. एकदा दाखव ना मला. नॉस्टॅल्जिक व्हायचंय. ओ गॉड आठवलं रे मला. हीच साडी ती लग्नातली. ओ गॉड. समीर मी खोटं बोलले. ही साडी आपल्या लग्नातली नाहीये. तरीच मी म्हटलं होतं मगाशी. माझं फर्स्ट इन्स्टिंग काय होतं? ही नाहीये साडी. मी विसरलं होतं ना. येस ही नाहीच आहे साडी. येस आता आठवलं ही नाहीये. नाही ही आपल्या लग्नातलीच साडी आहे समीर. अरे अरे हे काय ते ठरवणं. ही नाही ती नाही. इकडे पण नाही तिकडे पण नाही. माझा पुढचा स्टँड कसा ठरवणार? मला कसं कळणार? काय ते मला सांग. मी काय स्टँड घेऊ बाबा? अशी बॉलिंग का अशी बॉलिंग? मग मी असा कसा खेळू तुझ्या बरोबर? समीर मी तुमची परीक्षा घेत होते. रडू नको यार. रडू नको. हे बाजूला काढ. हे साड्या पण खूप मोठ्या असतात म्हणून म्हटलं ना. आपल्या दोघांच्या मध्ये साडी नकोय ना. ऐक हे नको यार. हे मगरीचे नाही आवडत. सॉरी माझ्या नवऱ्याला माझी साडी ओळखता येत नाही. बाईच्या आयुष्यात त्याच्याहून दुःख काय असू शकतं? एवढं काही नाहीये. इथे बघशील का तू वहिनी? मला नाही बघायचं. वहिनी काय? वहिनी आहे. वहिनी नाही सॉरी वहिनी. इथे बघ वहिनी. एक मिनिट. ते मी हात नका लावू. बरोबर. वहिनी असं का समजतेस तू? मी आपलं लग्न विसरेन. मी थोडंसं मला कामाचं टेन्शन आहे ग. प्रसादोक सर ते नेहमी ओरडत असतात म्हणून टेन्शन आहे कामाचं. मी जेव्हा एकांतात असतो ना वहिनी तेव्हा माझ्या मोबाईलवर आपल्या लग्नाचे फोटो आहेत गॅलरीमध्ये. एकटक बघत असतो मी. ओके. नॉस्टॅल्जिक होतो. दाखवा फोटो.
मला खूप मजा येते म्हणजे समीर मोबाईल मधले फोटो दाखवा. मला तर इतकं बरं वाटतं. फोटो दाखवा. फोटो लवकर दाखवा. इथे या, इथे या. फोटो दाखवा. फोटो दाखवा. लांब राहा, तू लांब राहा. ती फोटो दाखव. समीर फोटो दाखवा. हे गॅलरीत आहेत. काढा. हे दाखवा. हे बघ गॅलरी. हे बघ काय कुठे आहेत? यार आत्ता होतं यार इकडे. कुठे गेले? इथे होते. कुठे गेले? नाक्यावर मावा खायला गेले? हसू नका. सॉरी म्हणे. नाही असं नको. काहीच लक्षात नाही. नाही वनी वनी. ही साडी मी आपल्या लग्नाच्या रिसेप्शन मध्ये नेसले होते. मला आठवत आहे ना. तुमची नजर हटत नव्हती माझ्या. हो, मी- कौतुक करून थकत नव्हता तू. हो वनी मला कोल्ड्रिंक प्यायला घेतले तेव्हा तू म्हणाल कोल्ड्रिंक नको पिऊस डाग पडतील एवढं सगळं तू. हो हो वनी पण तू काय नेसलं होतं? अरे पण एवढं काही नाही ना. फक्त साडी विसरले तुला. ऐक ना हे नको ही साडी करू. कशी- तू रडू नकोस आधी. रडू नकोस. याचा अश्रू आले की टाकीला लिकेज वगैरे झाले असं दिसतं माहिती. सॉरी मस्त. आता गेला. नाही नाही एक मिनिट हा एक. ही साडी कधी नेसले होते? ही साडी कधी नेसली? अजून ही प्रश्नपत्रिका अजून लवकर सांगा ही साडी कधी नेसली होते? ह्याचा जो- कशी प्रसादोक सरांकडे शांतपणा करत होत ना. तिसऱ्या रकान्यातला चौथा क्लॉज सांगत होतात ना. सांगा. मेमरी स्ट्रॉंग आहे ना. ही साडी कधी नेसली होते? माझं काय होतं ना. माझं ओव्हरऑल माझं हे आहे ना कॉन्टेंट आहे ना त्याच्यावर माझं लक्ष असतं. माझं कॉन्टेंट काय आयुष्यात की मेरा वनी ये मेरा कॉन्टेंट है. वनीने क्या ही साडी हो! कधी नेसले होते? आणि एक गोष्ट सांगू तुला. बसून सांगा. बसून सांगा. कधी नेसले आणि होते? मी एक गोष्ट तुला आज कबूल पटपट करतो. सांग. हो मी सांगतोय. एक गोष्ट तुला कदाचित माहित नसेल पण वनी माझ्या आईने सुद्धा लपवून ठेवली. मी रंगांधाळ आहे. मला रंग नाही कळत. मला निळा पिळा किंवा पिवळा हिरवा हे मला नाही कळत. मला रंग कळत नाहीत. माझ्या डोळ्याला नाही कळत रंग. हो? हो मग सई तामणकरच्या फोटोखाली रंग दे तू मोहे गेरुवा अशी कमेंट करताना तुमच्यातला रंग आंधळा काय बैलाचं दूध काढायला गेला होता? वय काय स्वतःच? घरातला टेबल फॅन 2 वर केल्यावर 4 वेळा नाक चोंदतं तुमचं. काय ही साडी कधी नेसली होते? मला म्हणे तू असं बोलशील नवऱ्याशी असं बोलशील म्हणे. एक लक्षात ठेव. नवरा आहे मी तुझा म्हणे. नवरा आहे ना? होय होय म्हणे. नाही एकदम असं यायचं नाही भास्कन. ही साडी कधी नेसली होते? अरे यार अजून त्या 2 साड्यांचा ही clear- साडी कधी नेसले होते? अरे त्या 2 साड्यांचा अजून ही clear- साडी कधी नेसले होते? प्रेक्षक म्हणतील त्या 2 साड्यांचं काय. मी काय नाही, उत्तर देऊ? नाही. मला उत्तर हवंय. ही साडी कधी नेसली होती? एक सेकंड. ही साडी ओळखतो मी. ही साडी जयस्वाल भाभीची आहे. ही तुझ्याकडे कशी आली? जयस्वाल भाभी 4 महिन्यांपूर्वी आपल्या सत्यनारायणची पूजा होती. संगीत खुर्ची खेळत होते. याला किरमीची बॉर्डर आहे ना ती पदर त्यांचा असं असं होत असताना अडकला होता खुर्चीत. मला आठवतंय. मला माहिती आहे अडकला होता आणि तुम्ही धावत जाऊन असं काढलं होतं? येस ऑफकोर्स. निर्लज्ज माणसा. 4 महिन्यांपूर्वी त्या जयस्वाल भाभींनी काय नेसलं होतं ते सगळं आठवतंय तुम्हाला. आणि स्वतःच्या बायकोने स्वतःच्या लग्नात कोणती साडी नेसली होती आठवत नाही. वहिनी असं नको. कॉमेडी वाटतंय वहिनी. नको हे इथे असं नाही वहिनी. असं मला एक सांग ही साडी तुझ्याकडे कशी आली? माझी साडी आहे ती मी नेसायला दिली होती तिला. थँक्यू. मला आज अभिमान वाटला तुझा. आपण असं मदत करायची लोकांना. खरंच. बस इकडे बस. इकडे बस. 1 मिनिट माझ्यासाठी बस. ऐक. मी असंच बघितलं का जयस्वाल वहिनीकडे? नाही. मी माझ्या कामात होतो. तिला साडी नेसताच नाही आली. बुजगावण्यासारखी साडी नेसून आलेली. म्हणून माझं लक्ष गेलं तिच्याकडे की ही कोण आहे. यक कशी साडी नेसली. ओ गॉड. म्हणून माझं लक्ष गेलं. साडी कशी नेसावी ना अख्ख्या बिल्डिंगमध्ये तुझ्याकडून शिकलं पाहिजे. काय सुंदर साडी आलीस ना चाप चूप करून ये जे चलती आहे ना तू ग्रेट आहेस वनी. हे तुझ्याकडून शिकलं पाहिजे. पण तिला जयस्वालला नाही जमलं ते. हे बुजगावणं घेऊन आली होती आणि त्यानंतर तिने पायात गुलाबी रंगाच्या प्लास्टिकच्या चपला यक दिसत होती. यक. आणि ते डोक्याला क्लिप केसांना क्लिप लावते ना पिवळ्या कलरची प्लास्टिकची क्लिप होती. आणि हे तर सगळं ठीक आहे. नेल आर्ट नावाचा काही प्रकार असतो. तू करून येतेस. किती सुंदर असतो तिचा. मी तुला सांगतो हात मी बघितला. हात नाजूक होता. असा होता ना. असा हात होता. पोपटी रंगाची नेल पेंट पोपटी रंगाचं आणि गोल्डन. हे काय कॉम्बिनेशन आहे. यक यक नाही आवडलं. यक. चौगुले चौचाल्या माणूस आहेस. याचा अर्थ त्या दिवशी फक्त नखशिकांत त्या जयस्वालला निहाळत होतास तू. हा बायकोचं काही लक्षात राहत नाही. लुच्चा.
हे बघ बदमाशेच हे असं बोल. आयुष्यात ना फक्त संधी न मिळाल्यामुळे झालेला चारित्र्यवान आहेस तू. बायकोने लग्नात काय नसलं होतं हे आठवत नाही. तिचं किरमीची रंगाचा पदर आठवतोय तुम्हाला. हे नाही बोलायचं वहिनी मला वहिनी नाही सॉरी वहिनी सारखं काय जयस्वाल वहिनी लक्षात राहिले. नाही 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 बरं रडू नको अरे नाही 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 वहिनी नको ना असं करू वहिनी. इथे बसा इथे बसा इथे बसा. वहिनी शपथ आहे तुला गिळायचं नाही मला. गिळत नाही. वहिनी, असं नको. का करता हो तुम्ही असं का करता. वहिनी कामाच्या खरं सांगा होय. शेवटचं इतक्या जवळून कधी पाहिलं तो मला. आय एम सॉरी. एकदा बघा ना हो, एकदा. किती सुंदर आहेस वहिनी तू. फक्त वेंदळ्यासारखी वागतेस कधी कधी. इथे तिथे सगळे जेवण करताना डाग पडलेले असतात. हे बघ हा डाग तरी पुस ना. काय पुसला का जात नाहीये. तीळ आहे तो. माझ्या गालावर तीळ आहे. तुझ्या गालावर तीळ कधी बसून आला. रिसेंट डेव्हलपमेंट आठवलं मला. माझ्या गालावर तीळ हे पण. येस येस ऐक I'm done with you. नाही ऐक I'm done with you. वनी ऐक समीर चौगुले, वनी मला सगळं विसरलं नाही. मला तुमच्यावर- नाही वनी मला नाही राहायचं. वनी असं मला नाही नाही राहायचं. वनी हे करेगा सॉरी वनी असं नाही करणे का वनी मी सगळं नाही विसरलोय वनी. मग काय? सगळं कसं विसरेन वनी मी. हे माझ्यावर बोलतेस तू. पहिल्या वाढदिवसाला तुझ्या मी ही साडी घेतली होती. मी विसरलेलो नाही आहे वनी. उघड उघड. ठीक आहे नाही विसरलोय मी. हे बघ लुंगी आहे ती लुंगी. मी काय ढाब्यावर बसते ओय लस्सी ओय अशी बसते मी. आणि तू मिमिक्रीच्या साईडला नको झोकूस. असं नाहीये ते. ओए मेनू लस्सी दे ना ओए ऐसा है वो. ओय यो यो मला नाही राहायचं. थांब मला नाही राहायचं. आय एम सॉरी वहिनी. वहिनी काय रे. वहिनी वहिनी सॉरी मला काय करू मी गाऊन मध्ये वहिनीच येतो. वहिनी आता का. सॉरी ऐक ऐक हे घे. हे माझं पासबुक. हे पैसे. हे क्रेडिट कार्ड आणि हे पाकिट. आज पाहिजे तो दागिना तू घे. मग तर झालं. यापुढे कोणत्याही स्त्रीकडे मी बघणार नाही. खरंच सांगतो मी. माझ्यावर विश्वास ठेव. फक्त तू आहेस का माझ्या आयुष्यात. खरंच सांगतो. हे घे ना तू. आज पाहिजे तो दागिना घे. हिऱ्याचा घे सोन्याचा घे काय वाटेल तो घे तू. किंवा घेऊच नको मजा येईल. नाही ना तू घे. तुम्ही खोटं नाही मी बोलत. नाही बघा मग मी नंतर. खोटं बोलत असेल ना टक्कल पडेल मला. असं नका. हा, मग मी आहे ते सांगतो. येस मग असं का करतेस तू. ऐका ना मला ना असं त्या छोट्या कुड्या असतात ना हिऱ्यांच्या पण अशा नाजूक नाजूक असतात ना. छान दिसतील. छान. छोट्या कुड्या खूप छान दिसतील तुला. थँक्यू. त्यापेक्षा ना तू नवीन लेटेस्ट आलेत ना झुंबर ते घे ना. सलोनी भाभी पिंकीला सोडायला जाते तेव्हा त्यांच्या कानात असतात. मी रोज बघतो. अच्छा डुल. क्या बात है, जोरदार टाळ्या, धूमधडाका झाला आता इथे. सुपर परफॉर्मन्स. प्रसाद वा 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 बहारदार. फार मजा आली. ते बॉसशी जेव्हा बोलत होतास तुझ्या प्रसादोकांची तर माझे आजोबानंतर जो गप्प झालास तेव्हा ते काय म्हणाले ते मला ऐक. वा वा इंटरेस्टिंग परफॉर्मन्स होता. आणि म्हणजे खरं तर अत्यंत सहज साधं सोप्पं लिखाण होतं. परफॉर्मन्सचा भाग होता निवळ पण तो तुम्ही दोघांनी इतका अप्रतिम पेललात. वा वा अप्रतिम गिव्ह अँड टेक. अप्रतिम रिॲक्शन्स. वनी फार मजा आली वने. फार मस्त केलंस. आणि खूप हे असे प्रश्न आले की धाबं दणांतरे. तुम्ही सांगू का एक जाता येता हा खूप जुना ड्रेस आहे ना वगैरे असं बोलत राहायचं रे. किंवा ही साडी फारच गॅप नंतर तू परत घातलीस हा सेफ गेम खेळत राहायचं रे. काही प्रॉब्लेम नाही होता. बघ ना टिप्स. नाही पण मस्त मजेशीर परफॉर्म केलंस. मजा आली. वंडरफुल. सई अत्यंत मनोरंजक परफॉर्मन्स होता. एकदम सोपी साधी सरळ स्क्रिप्ट होती. सिम्पल एकदम पण क्वालिटी परफॉर्म केलं तुम्ही. वन्या एकदम काय म्हणूया कंट्रोल्ड आणि छान सटल अभिनय. फार मजा आली तुला बघताना. सॅमी केस विशेष दिसत आहेत. विशेष क्रेझी परफॉर्मन्स. मजा आली. वा 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 वा.
मंडळी, हिरोईन और हिरोईन की मम्मी असे आपण खूप किस्से ऐकलेले आहेत, पण आज इथे एक बालकलाकार आणि तिची मम्मी येणार आहे. चला बघूया तिकडे काय धमाल घडतीये ते. बरोबर बोलताय तुम्ही. तुम्ही बरोबर बोलताय, पण काय आहे, मी जरी डिरेक्टर असलो तरी प्रत्येक बारीक गोष्टी कसं लक्ष घालू मी. सिंपल आहे. आज माझ्या फिल्मचं नाव काय आहे? एक रात्र तंतरलेली. आज जे पोस्टर आलंय त्यात प्रिंटिंग मिस्टेक होऊन काय आलंय? एक रात्र हंतरलेली. अहो, तंतरलेली आणि हंतरलेली मतलब ठेवा पण माझी चूक झाली. आय एम सॉरी. ओके, माझी चूक झाली, ठेवा. सर, आता काय? सर तुमची मावशी आणि काका आले सर. माझ्या आणि मावशीने काका हो. ऑफिसला काय येतील ते? काय माहित नाही, इमर्जन्सी बोलले काहीतरी. इमर्जन्सी? पाठोपाठ वाद पाठ. बोलो तू बोलो. या मावशी या. ये ग ये हा ये. नमस्कार नमस्कार नमस्कार. एक मिनिट, हे कोण आहे ते? सर तुमची मावशी आहे ही. येडायस का रे? मलाच माझ्या मावशीची ओळख सांगशील? माझी मावशी नाही आहे ही. मावशी बोलले होतं, माहित नाही सर. ते जाऊन द्या, मरून द्या सर. ऐका ना, ही माझी मुलगी आहे सर. ही एकदम चांगली ऍक्टिंग करते. तुमच्या सिनेमात मला तिला रोल द्यायचा आहे म्हणून घेऊन आले मी. कोण आहे? लहान मुलगी आहे माझी. बाळा, तू लहान मुलगी आहे? हो काका, मी कळलं. काय करायचं? तिला ऍक्टिंग करायची आहे तुमच्या सिनेमात. म्हणून तुम्ही असं खोटं सांगून आलात? हा? नाही सर, त्याचं काय झालं, ते तुमची लोक मला आज जाऊन देत नव्हती ना, त्याच्यामुळे आम्हाला खोटं नाटक सांगावं लागलं. एकदा हिची ऍक्टिंग तर बघा ना सर. सर, लहान मुलीची ऍक्टिंग भलतीच भारी करते ना सर ही. तुला लाज वाटते का? तुम्ही खोटं सांगून आत आलात? तसं नाही तर तू आत्ताच्या आत्ता बाहेर काढ्या ना. सर. आत्ताच्या आत्ता बाहेर काढ्या ना. सर, ही उद्याची आलिया भट आहे ना सर. एकदा तिला चान्स तर देऊन बघा ना तुमच्या सिनेमात. अहो, उद्याच्या आलिया भटला उद्या आणा ना. आज का आणलंय तिला? सर नुसती उद्याची आलिया भट नाही, उद्याची करीना कपूर, उद्याची श्रद्धा कपूर, उद्याची अनिल कपूर आहे. अनिल कपूर सर. हे कोण आहे ते? सर, मी बेबीचा मॅनेजर आहे सर. तिच्या करिअरचं सगळं मार्केटिंग मीच बघतो सर. तू या मुलीचा मॅनेजर पण ठेवला? हा. कुठल्या प्रोडक्शनला केलं आधी? नाही, पहिल्यांदा ट्राय करतोय सर. अपकमिंग आहे सर. एकदा बेबीला लॉन्च केलं ना, मग मला वेळ नाही मिळणार सर. हा. कर हा. वेगळंच काहीतरी चालू झालं इकडे. मुळात हे कुठे भेटलं तुम्हाला? घरी. म्हणजे ते माझे मिस्टर आहेत ना. ही माझी लहान मुलगी. हिची एकदा ऍक्टिंग बघा ना सर. एक मिनिट बाळा, इकडे. हा, जा. चांगलं करा, चांगलं कर. काय नाव काय तुझं? काका, मी एक लहान मुलगी आहे. ते कळलं ग बाळा, ते कळलं. आत्याने कुर्र लहान मुलगी असं ठेवलंय का? काहीतरी नाव ठेवलं असेल ना. माझं नाव आहे तृप्ती. तृप्ती नाव आहे तिचं, तृप्ती. आणि ही कोण आहे तुझी मम्मी? मम्मी, ही माझी मुलगी आहे ना, श्रीदेवीची ऍक्टिंग भलतीच भारी करते. मी तिला एकदा तुमच्या समोर पेश करायला लावते. ए बाळा, इकडे ये बाळा. ये, तुला ती श्रीदेवीची ऍक्टिंग शिकवली होती. हा, ती एकदा सरांना करून दाखव ना. अगं, तिने लड़की हथेली की तरह होती है, लड़की होली की तरह होती है, पीले लगाने से ही जल जाती है, पीले लगाने लड़के ट्यूबलाइट की तरह होते हैं. काय कलई लावताय? कलई लावताय? श्रीदेवी. हा कुठला आवाज आहे? श्रीदेवी, ते कर ना बाळा. ते मुळात तिला करू द्या ना. तुम्ही का सगळं करताय? तिला करायला. हेमा मालिनीचा आवाज पण चांगला करते ना. हेमा मालिनीचा आवाज काढून दाखव ना. हेमा मालिनीचा. नाही, थांबा ना. एक मिनिट, तिची ऑडिशन घ्यायची ना. येतो दत्तू. फिल्म आहे ना आपली, टिकेल त्यातला तो छकुलीचं कॅरेक्टर आहे ना, ते तिला वाचायला द्यायचं. तुमच्या सिनेमात चांगलं चोपेल सर. ती चांगलं काम करते पोरगी. चोपेल. आवड आहे बा. हे घ्या. कुठला डायलॉग आहे? हे वाचा. हे मला दाखवा. हा, हे बघ बाळ, हे बघ. नीटवाचा कार्टे नीटवाच, माझी इज्जत घालू नको. हे बघ. हे काय लिहिलंय? लांबव खेचायचा आहे शब्द. मुझे खेलने नहीं लेके गए, मुझे लेके गए, और आपने मुझे टॉफी भी नहीं दी बाबा. अरे मुझे टॉफी नहीं दी बाबा. माय, ऐका ना. ओ ताई,
हे असं नाही लिहिलंय. कुठे काय खेचताय तुम्ही? असं नाही, मला काय वाटतं, भावना अशा खेचून आल्या ना की कसं माणसाचं बरोबर बाहेर येतं सगळं. तिच्या आत आहे सर, बाहेर काढता येत नाहीये तिला. कर ना नीट, किती वेळा सांगितलंय. शेवटचा शब्द ताण ना. अहो कशाला ताणायचंय पण? काय उरो नाही ठवरो नाही तिच्या. कुठला उरो आणि ठवरो? आरोह आणि अवरोह असतो. तेच ते हो, तेच ते. कर ना माय माझे, नीट कर ना. हे का करताय सगळं? एक मिनिट थांब बाळा, इकडे. तुला ऍक्टिंग करायची आहे? तुला ऍक्टिंग थांबा. ऍक्टिंग करायला आवडते तुला? नाही मग काय आवडतं तुला बाळा? काका मला शिकायला, अभ्यास करायला खूप आवडतो. मला स्कूलला जायला पण खूप आवडतं. मला गणित आवडतं, मला इतिहास आवडतं आणि काका मला भूगोल तर जास्तच आवडतं. भूगोल आवडतं? खूप जास्त आवडतं काका. काय तर सांग भूगोल मधलं. मी सांगू? पृथ्वी हा एक ग्रह आहे. त्याला सूर्यापासून प्रकाश मिळतो. पृथ्वी सूर्याभोवती गोल 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 फिरते. सूर्याभोवती फिरता फिरता स्वतःभोवती पण फिरते. त्याला पृथ्वीचे परिभ्रमण म्हणतात. पृथ्वी सोबत आणखीन 7 ग्रह असतात. ते सूर्याभोवती परिभ्रमण करतात. बुध, गुरु, शुक्र, शनी, मंगळ, युरेनियम आणि नेपच्यून अशी त्यांची नावं आहेत काका. माय श्रीदेवी करायला सांगितलं तर नाही जमली. भूगोल बरा जमला ग तुला. मुळात तिला ऍक्टिंग करायची नाही, हे कळतंय का तुम्हाला? तिला आवड नाहीये त्याची. तिला अभ्यासाची आवड आहे, भूगोलाची आवड आहे. कळलं? अहो पण सर, मी असं ऐकलंय की कसं कलाकारांना जेव्हा सपोर्ट नसतो ना आणि त्यांना इच्छा असते काम करायची, तर त्याच्या घरच्यांकडनं सपोर्ट नसल्यामुळे त्यांचं स्वप्न पूर्ण होत नाही. मी तर हिला सपोर्ट करते ना सर, त्याच्यामुळे तुमच्याकडे घेऊन आली. एकदा तिची चुकीचा अर्थ घेतलाय तुम्ही. अक्षरशः चुकीचा अर्थ घेतलाय. मोठे झाल्यावर कलाकार हे बोलतात कारण त्यांना लहानपणी सपोर्ट मिळाला नसतो, पण त्यांच्यात टॅलेंट असतं म्हणून ते मोठे झाल्यावर हे बोलतात. मुळात तुमच्या मुलीत ऍक्टिंगचं स्किल नाही आहे, हे समजून घ्या. तुम्ही तुमची अपूर्ण राहिलेली स्वप्न तिच्यावर लादताय आणि ते पूर्ण करायचा प्रयत्न करताय. कळतंय तुम्हाला? एकदा बघून घेतलं. पहिला तर तुला चेचला पाहिजे रे. मला खबर आहे. तुला कळलं पाहिजे. दोघींमध्येही काही नाहीये. तुझी बायको तर बावळट आहे. पहिलं तुला कळलं पाहिजे. उद्या हॉस्टेलला टाकायचं. कळलं? अरे एकुलत्या एक मुलीला हॉस्टेलला कसं टाकू? मुलीला नाही, तुमच्या बायकोला. बायकोला तिला लांब ठेवा मुलीपासून, तर सुधरेल ती. खरं तर सर, मला एक गोष्ट बोलायची नव्हती, पण बोलू का? म्हणजे माझ्याकडे ना 65 सिनेमे मी लिहून ठेवलेले आहेत बॉ. त्यातले 60 सुपरहिट होतील नक्की. आणि जर डिरेक्शन करायचं असेल तर माझा चांगला हाकलव यांना, आत्ताच्या आत्ता हाकलव. कळलं? वा वा वा, आम्हाला हसवता हसवता अत्यंत महत्वाचा विषय इथे मांडलात. मच निडेड सब्जेक्ट. व्हेरी वेल डन. बघूया हा सरसी काय म्हणतात. प्रसाद, अप्रतिम. सगळ्यात आधी मोठे सरांचं प्रचंड कौतुक, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या. अत्यंत महत्त्वाचा विषय, अत्यंत. आणि तो तितक्याच प्रभावीपणे आणि सिरियसली मांडला गेला या मंचावरनं, जेणेकरून तो पोचेल अशी आशा व्यक्त करूया. प्रत्येक म्हणजे सगळ्याच पालकांना आपलं मूल स्पेशल वाटतं, त्याच्याबद्दल काही म्हणणं नाही. म्हणजे प्रत्येकालाच वाटतं. मलाही वाटतं माझी मुलं स्पेशल आहेत माझ्यासाठी, पण म्हणून ती समोरच्यालाही वाटावी असा अट्टहास करून उपयोगाचा नसतो. मला प्रामाणिकपणे असं वाटतं, तुमच्या मुलांना जे करायचं आहे त्याच्यासाठी त्यांच्या मागे उभं राहणं महत्त्वाचं आहे. तुम्हाला त्यांना जे करायला लावायचं आहे त्यासाठी त्यांच्या मागे लागणं हा त्याच्या मागचा पर्याय नाही. त्यांना काय करायचं आहे ते जास्त आपण विचारात घेतलं पाहिजे, ते लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी त्यांना पाठिंबा द्यायला पाहिजे. आणि त्यावरती प्रकाश टाकणारं, त्यावर कोणतरी बोलणारं हवं होतं, जे आज या प्रहसनाच्या निमित्ताने आपण सगळे बोललो किंवा तुम्ही बोललात. त्यामुळे पुन्हा एकदा संपूर्ण संचाचं मनःपूर्वक अभिनंदन. वेळीच पालकांना जाग आली तर पालकांचं आणि पर्यायाने मुलांचं भविष्यही उज्ज्वल होईल अशी आशा व्यक्त करू. बाकी आपल्या हातात काही नाही. स्पेशल परफॉर्मन्स होता. मला असं वाटतं की तुम्ही सगळे लकी आहात की तुम्हाला हा विषय सादर करता आला. कारण काही विषय खूप स्पेशल असतात, युनिक असतात, ते पोचवणं गरजेचं असतं आणि तुम्ही त्याच्यासाठी माध्यम ठरला, त्याचा खूप आनंद आहे. मजा आली. थँक्यू. वा वा वा. मंडळी, हा हास्य खेळ असाच रंगत राहणार आहे, पण आजच्या भागात इथे वेळ झाली आहे निरोपाची. बघायला विसरू नका तुमचा लाडका कार्यक्रम, ज्याचं नाव आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची हॅट्रिक.
नमस्कार मंडळी, मनोरंजनाला हास्याची फोडणी द्यायला आली आहे तुमच्या टेन्शनवरची मात्रा महाराष्ट्राची हास्य जत्रा कॉमेडीची हॅट्रिक. मंडळी, एक लग्नेच्छू प्रौढ आलेला आहे एका हॉटेलमध्ये बघण्याचा कार्यक्रम करायला. चला बघूया आपणही तोच कार्यक्रम. हॅलो हॅलो समीर, अरे मी अरुण कदम बोलतोय. हा, आज तुला मी पार्टी देणारच आहे. बोल. हा, म्हणजे काही पण करून मी फायनली आज घोडीवर बसणारच आहे. बोल. नाही नाही, मी तबेल्यात नाही आलोय बसाऱ्या. अरे मी आज म्हणजे लग्नासाठी इकडे पोलगी बघायला आलेलो आहे. काय थोडक्यासाठी कशाला लग्न करतोस? पार्टी कॅन्सल. तुझी लायकीच नाही पार्टी घ्यायची. ए ते गिरे गाल्यावर वडे सोडा, आधी नका सोडू. कळलं काय? गिरे गाल्यावर सोडा वडे. हा हा, नमस्कार. काय झालं? वेटर बिटरचं काम संपलंय. चला इकडून निघा निघा. अहो, गेल्या आठवड्यात वेटर पाहिजे होते. अरे बने, किती वेळा सांगितलं बाहेरचा फ्लेक्स काढून टाकतो वेटर पाहिजेचा. ए बाबा निघ ना, तुला कळत नाही का? चला निघा 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 निघा. सॉरी डोकं खातायत. म्हणजे मी हॅलो, सांगितलेलं कळत नाही तुला? नाही मी वेटर नाहीये. मग मी ग्राहक. हा, ग्राहक 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 राजा असताय बघा. ओ सॉरी सॉरी सॉरी. ओय मी. हा, अहो सर, तुम्ही ग्राहक राजासारखे आहे ना. चला फडका मार. असं बोला मला, म्हणजे मला फील येईल ना हॉटेल मालकाचा. सॉरी, आय एम सॉरी. खूप झाली. बसा 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 बसा. येस. ऍक्च्युली मी इकडं पोरगी बघायला आलो. उठ. चल बाहेर. चालतो. हे असलं हॉटेल वाटलं इथे असलं छेडछाड करायची ना पोरींच्या आधीच सांगतोय. नाही नाही, तुमचं काहीतरी गैरसमज होतोय. ऍक्च्युली हॅलो छल्लो चुम्बक. असं करायला मी त्यांना तरच नाही द्यायला आलो इकडं. माझ्यासाठी इकडे एक बाई बघायला येणार आहे लग्नासाठी. त्याच्यासाठी इकडे आलोय. लग्नाची बोलणी करायला आलाय? लग्नाची बोलणी कराय. बसू. तुमचं लग्न खरोखर जुळत आहे? हा, म्हणजे असं काय करता, मी ती वद्रू बिरू मंडल आहे ना. काय काय कुठे? वद्रू बिरू मंडल आहे ना, त्याच्यात मी नाव. वधूवर सूचक असेल. वधूवर सूचक. त्याच्यात मी नाव नोंदवलंय. म्हणजे आयुष्याच्या सेकंड इनिंग मध्ये ज्यांना ज्यांना लग्न करावंसं वाटतं ना, ते लोक याच्यामध्ये नाव सुचवतात. ऍक्च्युली जाम भारी, मना जाम आवडलं ते. वा वा. पण म्हणजे ऍक्च्युली खरोखर लग्न होतात तिथे? असं काय करता, म्हणजे बऱ्याच लोक ते झालेत म्हणून तर मी. नाही, म्हणजे मी माझ्या पण लग्नाचं बघतोय ना, म्हणून म्हटलं. म्हणजे तुझं लग्न अजून नाही झालंय? नाही, ऍक्च्युली ठरलं होतं. म्हणजे चालू लग्नात माझी बायको कॅटरर्स वाल्याबरोबर पळून गेली. बरोबर आहे वसाऱ्या, तुझी लायकीच ती आहे. आल्याला तू मला वेटर बोलस ना, मग तुझी बायको वेटर्स बरोबर बोलून जाणार. वेटर्स नाही, कॅटरर्स. अरे वसाड्या, पळून गेली त्याची लाज बालक. माझ्या चुका कशाला काढतो साईज वसाऱ्या? पण म्हणजे होईल लग्न माझं? होईल तिकडे. मी खूप शोधतोय असं. अरे नको टेन्शन घेऊ, आता मी आलोय ना. म्हणजे एकदा का बद्रू बिरू मंडळात नाव टाकलं ना की लग्न होणार. तुझं पण लग्न होईल. कशाला विचार करतो? ती पळून गेली ते जाऊ दे ना. मला फक्त जाताना त्या मॅरेज ब्युरोचा नंबर देऊन जा. तो नंबर. पण एक काम करा. हा, बोला ना. मला अजिबात आता डिस्टर्ब करायचं नाही ना. एन्जॉय. तुमचा बघण्याचा कार्यक्रम व्यवस्थित होऊ दे. तुमचं लग्न होणार. नाही, त्या बाई आल्या ना की मला एक स्पेशल सर्व्हिस द्या. देणार देणार. काही घाबरू नका. येस येस, मी आहे. नका काळजी करू. नमस्कार. कदम. अरे मिलीच आहे अरुण कदम. असं काय करता? आपके कदम आस्ते रखना. मैंने अपनी आंखों की पलकों से ये रास्ता सजाया है. बापरे, थँक्यू. तुझे काय बसाऱ्या? नाही, मी मॅडम ना जस्ट
हे बसा म्हणून, बाकी काय नाही. हा मग वचारे उभं राहून बोलू शकतोस ना. हो हो चालू द्या तुम्ही. नमस्कार. नमस्कार. मी अरुण कदम. मी प्रसाद खांडेकर. हॅलो. हा मी प्रसाद खांडेकर. हॅलो. थोडंच हळू बोल वचारे. हो. ऍक्च्युली हॅलो. माझं इथूनच घर आहे पुढे 200 मीटर अंतरावर. 3 BHK फ्लॅट आहे माझा. हो 2000 स्क्वेअर फीट. थोडं हॅलो बोल. आणि हे जे हॉटेल आहे ना त्याच्यासोबत 2 ढाबे पण आहेत. हॅलो हॅलो हॅलो. हा ऐकताय ना. हो हो नाही ना. आणि माझे ना हॅलो शेत जमीन पण आहे 100 एकर. हो हो हो. हॅलो हॅलो. सिंगल आहे मी, सिंगल ना. आपलं माहिती. हॅलो असं काय करताय. हॅलो. हो हो. अरे हॅलो बोल ना वसाऱ्या. मोठ्यानं बोलायचं तर फोनवर कशाला बोलतो, डायरेक्ट बोल ना. आणि तुझा 7-12 कशाला सांगतोय. इकडं मेनू काय आहे तो सांग ना वसाऱ्या. मेनू सांग इकडं. बने ए बने. हॅलो. मॅडम आलायत, त्यांच्यासाठी बघ काय ते स्पेशल, त्यांना काय हवंय ते. मॅडम साठी न माझ्यासाठी. बने मॅडमच्या समोर हे बसले त्याच्यासाठी पण बघ. हे बसलेत. अरे काहीतरी नाव आहे ना वचारे. हे कसं बसलेत. माणूस बोल ना वचारे. हे बसलेत म्हणजे काय काय पण म्हणा पण. हा पाणी पाणी पाणी. हा पाणी. आणि मेनू कार्ड पण द्या. मला पण मेनू कार्ड पाहिजे. टेबलवर एकच मेन्यू कार्ड देतात. वाटल्यास तुम्ही ठरवा मेन्यू. अरे किती मस्त छान. किती गोड आवाज आहे. हॅलो हॅलो. किती गोड आवाज आहे. हॅलो. हा मस्त. अरे तुझं काय वास रे गोड आवाज आहे. तू का पण जरा इकडे आमचं चाललंय मध्येच काय तुझं. अरे फोन येऊ दे मग उचल ना का डायरेक्ट उचलून बोलशील तू. हा नमस्कार. नमस्कार. हा. मी ओळख करून देते. हा. मी रसिका. क्या बात आहे. काय नाव आहे सुंदर. तुझं काय चाललंय वसाऱ्या. तुझं कशात तू बोलतो मध्ये. काही नाही मी माझ्या मित्राला सांगतोय. तुमचं चालू द्या तुमचं. हा हा. वा वा काय छान नाव आहे तुमचं. धन्यवाद. हो, हो. रसिका म्हणजे फोटो दिसतात ना तसंच तसं हा तुम्ही. गरिबांची मधुबाला. किती सुंदर दिसता तुम्ही. तुमचा नवरा कधी गेला. हा? नाही नाही तुमचा नवरा कधी गेला म्हणजे तुम्ही त्या फॉर्म मध्ये सगळे लिहिलंय ना. हो बरोबर बरोबर. तुम्हाला सांगते लग्नाला 3 वर्ष झाली आणि ते गेले. अरे बापरे. कसे गेले ते. एकदा मेल करता करता गेले. मेल करता करता कसा माणूस जाईल कोण? सांगते तुम्ही ओरडू नका. मी सांगते. नाही म्हणजे मेल मला त्या करता असं कसं. लॅपटॉपला नेटवर्क सापडत नव्हतं म्हणून हॉलच्या बाल्कनीमध्ये नेटवर्क शोधायला गेले. नेटवर्क करता करता बाल्कनीत पाय सटकला, खाली गेले आणि डायरेक्ट वर गेले. काही येराय का माणूस. नेटवर्क असं करता करता बालकून खाली पडू शकतो काय माणूस. असं एवढे हॅलो. थांबा ते दुःखात आहेत. अरे हो पण एवढे जवळ जर राम म्हणून थोडं थांबा. तुमचं काय त्यांना आधार द्या आधी. मॅडम शांत व्हा. मॅडम शांत व्हा. हे घ्या टिश्यू घ्या. बघा असं किती दिवस दुःख करत बसणार. सावरायला हवं ना आपल्याला. हा शांत व्हा. शांत व्हा. धीराने घ्या आता. हा धन्यवाद. एवढ्या मोठ्या हॉटेलचं मालक असून इतक्या आपुलकीने बोलताय. श्रीमंतीचं काय हो. हा पैसा आज आहे उद्या नाही. म्हणजे असेल थोडा मी ठेवेन. असं हे ना डायरेक्ट हे नाही करणार मी. म्हणजे पण माणुसकी महत्वाची ना. म्हणजे अशा दुःखात प्रसंगी आपण आधार दिला पाहिजे. काय चालू तुमचं. नवरा गेला त्यांचा तुम्ही कसा गेला करताय. अरे मग मी बोलतोय ना. जरा थांबा. तुमचं काय चल थांबा ना. तुमचं काय कर. मॅडम एक काम. तुम्ही ही जागा सोडा. उठा. एक काम करा. ह्या वातावरणात बाहेर या. तुम्ही इथे बसता का माझ्या गल्ल्यावर. नाही नको. अहो बघा वेगळा व्ह्यू आहे. जरा बघा तरी इथून या. आणि नका ऐका. मला वेगळं वाटेल. या. हॅलो. जे बात ये हुई मालकीन. हे तेज आहे मालकिणीचा. छान वाटतंय हो. होय ना. पहिल्यांदाच असं गल्ल्यावर बसले हॉटेलच्या. हो छान वाटतंय. तुम्ही मला मालकीण केलं. माझी अगदी शून्य इन्व्हेस्टमेंट असताना. मॅडम तुमची काय इन्व्हेस्टमेंट आहे ना तुम्हाला अंदाज नाहीये. अरे कुठली इन्व्हेस्टमेंट वासाऱ्या. मी इकडे लॉक चाललोय त्याचं काय. तुम्ही थांबा ना. तुमचं काय चालतं. दुःखात होतं म्हणून त्यांना आधार देतोय मी. कदम शांत व्हा. कसं शांत व्हा. नाही मी तुम्हाला सांगते आतापर्यंत मी हॉटेलमध्ये गेले ना तर फक्त टेबलवर बसलीये. आज पहिल्यांदा असं हॉटेलच्या गल्ल्यावर बसले. छान वाटतंय मला. आहे ना.
अरे तुम्ही घरी माझ्याशी बोलायला आले ना. नाही बरोबर आहे वद्रू विरुद्ध सूचक मंडळात आपली बरोबर तुम्ही अपॉइंटमेंट ठरले ना. माझ्यावर चिडू नका आपण पहिल्यांदाच भेटतोय हा, बसा रा कशाला मध्ये येतो? बसा बसा आपण बोलूया बस. उठ बसा तिकडे जाता. तुझं काय करा अहो मी काहीच नाही, त्यांना आधार दिला, तुमचं चालू द्या. झाला तुझा आधार बसा चाल. तुम्ही चिडू नका बरं मी शांत व्हा. झालं इकडे पाणी नाही काय नाही ते बघ दुसऱ्याला आधार देतो वाचाऱ्या. सावकाश साव तुम्ही पाणी प्या बरं शांत व्हा शांत व्हा. आपण गप्पा मारूया ना आपण एकमेकांशी अरे बोलूया. पण तुम्ही माझ्याकडे बघा तिकडे कुठे जाता. विचारा ना काही प्रश्न असतील तर विचारा. नमस्कार मी अरुण कदम. वा 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 काय काय करता तुम्ही म्हणजे तुम्हाला काय आवडतं. तशा बऱ्याच आवडी निवडी आहेत माझ्या पण मला की नाही शास्त्रीय संगीत ऐकायला फार आवडतं. म्हणजे बने माझा तानपुरा कुठे आहे रे. बने तानपुरा आणि ह्याच्या डोक्यात घाल वाचाड्याच्या. अहो थांबा बने, माझा रियाज राहिला आजचा बने. कदमजी थांबा जरा थांबा. नाही तुमचा सूर आहे ना अर्धा 1 किलोमीटरच्या आसपास आहे रियाज करत जा. हो ना. स्वर्ग लंग छान गाताय. स्वर्गाहून लंका. ए वाचाड्या असं गाणं असतं काय. हा वाचाड्या आता वाटतं ढेकर देशील वाचाड्या असं गाणं असतं काय पण बोलशील. अरे गाणं कसं असतं हे बघ मी दाखवतो. क्या इधर चल भाग. क्या भाग. हॉटेल मध्ये गायचं नाही कळलं ना. अरे मग सर हा कसा गातोय. ते मालक आहेत ते काही करू शकतात. हॉटेलचे मालक आहेत ते. बने तुला जेवणात पापड फ्री. पापड फ्री. अगं बाई पाहिलं का किती दिलदार आहेत पापड फ्री दिला. म्हणजे दिलदार तुम्ही एका पापड फ्री दिलात म्हणून तुम्ही त्याला दिलदार बोलताय. अरे 1 नंबरचा वासाडा आहे तू. बने आपण ते भटक्या कुत्र्यांना रोज 53 किलो चिकन देतो ते तयार केलंयस का. रेडी आहे रेडी आहे. किती खोटं बोलशील वासाऱ्या. काय आलं 53 किलो मी देतो. तुझ्या वर्षभरात तरी एवढं खाल्लं होतंस काय वासाऱ्या. अहो मॅडम मी प्रचंड भूतदयावाला माणूस आहे. मी खरंच प्राण्यांवर खूप प्रेम करतो. म्हणजे आज ते बिचारे भटके प्राणी काय कुठे जातील मला सांगा. अरे मी ना मॅडम रोज रात्री 12 ते 4 शहरातल्या सगळ्या भटक्या कुत्र्यांना मी खायला घालतो. किती छान. आणि मग 4 ते 6 रियाज करतो आणि मग 6 ते 7 एक 52 सूर्यनमस्कार मारून मी इथे काउंटरवर पूजा करायला येतो. अरे मग वाचाड्या झोपतोस कधी. झोपतोस कधी वाचाड्या. अरे वरच्या पापणीला खालची पापणी चिटकायला तर दे वाचाड्या. तुमचं काय प्रॉब्लेम आहे मला कळत. तुझा काय प्रॉब्लेम आहे वाचाड्या. आपण बाबा मी इथे थांबतो, मला नाही बोलायचं या अरे म्हणजे customer तुम्ही शांत व्हा तुम्ही किती तापट आहात. तापट नाही हा पाणी प्या. ऍक्च्युली असं होतं या वाचाऱ्यामुळे झालंय तापट. तुम्ही शांत व्हा आपण भेटायला आलो आपल्याला बोलायला हवं की नाही. आता की नाही मी तुम्हाला काही प्रश्न विचारते. हा, विचारा काय ना, बरं विचारा. विचारू. हा तुमचा पगार किती आहे. 42,000. किती 42,000. तसं माझं फार असं विशेष काय खर्च नसतो. अरे वा. हो म्हणजे मी सायकलने जाते सायकलने येतो. 42,000 मी तुमच्या हातात देईन पगार. बने आपलं 3 फर्सिडीज आहे, 3 TMW आहे आणि एक चॉपर आहे ते धुतलंस. चॉपर आहे वसर तुझ्याकडं. आहे भाजी कापायला ठेवलं चॉपर. असं काय पलटी मारते वाचाऱ्या. अहो, नाही मी काय बोललो आहेत. मी खूप श्रीमंत, मी गडगंज आहे. मी खूप अहो असं काय करताय बाबा. हे हॉटेल आणि पुढचे 2 डाबे दणादण चालतायत मॅडम. येतोय. अहो खूप गिऱ्हाईक येतात आमच्याकडे. खूप हॉटेल चाललंय आमचं, धाबा जोरात चाललाय आमचा. काय पण बोलशील. अहो भिकार हॉटेल आहे तुम्हाला सांगतो. 1 नंबरचं भिकार हॉटेल आहे. वद्रुविरुद्ध मंडळामध्ये मी जातो. तिकडे माझ्या अपॉइंटमेंट ज्या ठरतात त्या मी इकडे येतो का तर या हॉटेलमध्ये कोणच नसतं. मला छान अशा गप्पा मारता येतील. माझ्याकडे तरी मी जाऊन तिकडे पैसे भरले फी भरले पण हा वसाडा तिथपर्यंत पण जाऊ शकत नाही. 1 नंबरचा इथं आलेले आयटम बाईंबरोबर हा प्रपोज मारत असतो. हो मी प्रपोज करणार मॅडम ना. कारण एवढी सुंदर स्त्री वधूवर चुचक मंडळ बोलणाऱ्याच्या नादी नाही लागली पाहिजे मला असं वाटतं. तुला आज तुमच्याशी लग्न करावे त्यांनी. मॅडम मी खरंच सांगतोय तुम्हाला. बघितलं आणि पहिल्या क्षणी मला काय जाणवलं माहितीये की मी सकाळी सकाळी पहाटे पहाटे इथे देवपूजा करतोय आणि तुम्ही पहिला चहा असा रस्त्यावर वाहताय. मी डोसे बनवतोय तुम्ही भाजी करताय. अहो मी एवढी भूतदया करतो. जगातल्या भटक्या प्राण्यांवर माझं एवढं प्रेम आहे.
मी तुमच्यावर पण तेवढंच प्रेम करेन मॅडम. तुम्ही ठरवा की तुम्हाला हा गडगंज श्रीमंत हवाय की हे हवंय. हे काय हवंय वाचाऱ्या? हे आहे मी. बस झालं. तुमचं झालं असेल तर बिल पे करा आणि निघा. आमच्या हॉटेलमध्ये असंच कारणाशिवाय बसायला परमिशन नाहीये, हो की नाही? आमच्या कधी झालं तुमचं वाचाऱ्या? आमच्या खांडेकर, आ? लग्नाची तारीख कधी काढूया? तारीख कशाला पाहिजे बने? हॅलो. अरे हा वसारा तयारीतच होता. मी काय फालतूगिरी चालले ज्याला मी इकडे कंप्लीट करणार वाचारे. आलं. वाचाऱ्या, तुझी पहिली बायको त्या स्टेटस वाल्यांनी पलवली ना, त्याच्याबद्दल मला आता आदर वाटायला लागलाय. त्याला मी शोधतो आणि सांगतो ही दुसरी पण बायको पलवली आहे. याची लायकीच ही आहे वासाऱ्याची. बुंदी वाढायला. वा वा वा, सॉलिड टायमिंग होता पंचेसचा. सॉलिड टायमिंग वाला परफॉर्मन्स, धमाकेदार. प्रसाद दा. वा, एकदम इलू इलू होतं स्किट. अरुण, एरवी प्रपोजिंग किंवा डेटिंग अशी स्किट्स जेव्हा असतात तेव्हा मुख्यत्वे आपला ओमकार राऊत तिथे असतो. पण आज तुला बघून मला असं वाटलं की तू पुन्हा एकदा सिद्ध केलंस की तूही तितकाच तरुण आहेस, चिरतरुण आहेस. मजा आली. थँक्यू दादा, थँक्यू. सई. एकदम वद्रुवीरू परफॉर्मन्स होता. ही संकल्पना सचिन सरांची आहे, सचिन मोटेंची. मला असं वाटतं त्यांच्या डोक्यातून कायमच प्रोग्रेसिव्ह संकल्पना येतात. आज तुम्ही सेकंड इनिंगसाठी आला होता. मला हेच कल्पनाच आवडली की एक ह्या वयोगटाच्या लोकांना घेऊन हे स्किट करणं. इट्स फॅन्टॅस्टिक, इट्स प्रोग्रेसिव्ह, इट्स होपफुल. आणि मला फारच हे कॉम्बिनेशन त्रिकूट खूप आवडलं. मजा आली. मंडळी, शूटिंगसाठी सोसायटीची परमिशन घ्यायला आलेले आहेत स्ट्रगलर्स. बघूया त्यांना ती परमिशन मिळते का तेच पाहण्यासाठी मंचावर आमंत्रित करूया जत्रेच्या यंग ब्रिगेडला. काय फालतूगिरी आहे? हळू हळू जरा. दर टायमाला सोसायटीच्या मीटिंगला आपण तिघे जमतो, बाकी कोण येतच नाही वासारे. थांबा, तुम्ही बसवा जरा. हे घ्या पाणी, घ्या. तुम्ही. अरे पाणी नाही आहे ना यार. पाणी कसं? हरकत नाही, पाणी पाणी तर द्या ना यार तुम्ही यार. चिडू नका ना. अरे मग चिडू नका तर काय? अरे है ना, बसा ना जरा. राजपूत ह्याच्या बाजूला बसा. कशाला चिडताय? पहिली वेळ आहे का आपण तिघे असण्याची? आता सवय व्हायला पाहिजे याची आपल्याला. अरे पण आपण रिकाम टेकडे आहोत का? हो. कदम, तुमचा वेळ जात नाही म्हणून तुम्ही सोसायटीच्या वॉचमन सोबत CCTV बघत बसता. बरोबर आहे, बरोबर. चौकुले एकदा तर हद्द केली या माणसाने. त्या वॉचमनच्या घरभरणीला नेपाळला गेला म्हणून नेपाळला. आता याला रिकाम टेकडापणा नाही म्हणणार तर काय म्हणणार बरं? अरे हसतं काय? पण सोसायटीचे काय रूल्स बिल्स काय आहे का नाही? हे बरोबर आहे. आपण स्ट्रिक्ट केलं पाहिजे. नाही, हे बरोबर आहे. नियम पाळलेच पाहिजे. काय नियम म्हणजे नियम असं नाही पाहिजे. कदम, तुमच्या वर्षभराचा मेंटेनन्स राहिलाय, ते मेंटेनन्सचं काय करायचं सांगा. लगेच मेंटेनन्स वर आला तुम्ही. आता हे रूल्स म्हणालात ना, मग मेंटेनन्स वर येणार नाही हो ना, का? पण मी काय बोलून जातोय. काय विचारतोय पण? अर्थच नाहीये हे म्हणजे ना. अरे ह्याला काय अर्थ आहे काय? अरे शांत व्हा. नियम आपण पाळायचे म्हटले तर सगळ्यांनी पाळायचे. काका येऊ का? अरे प्रिया, ये 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 ये. हो 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 हो. अरे बापरे. कशी आहेस प्रिया? बरीच बरेच दिवसांनी आलीस. अरे प्रियाजी कशा आहे तुम्ही? अरे बापरे, गुंगराले बाल. आहा, ते नाक बीक पण टोचले बा मेकोवर. आणि काय डायटिंग बिटिंग चालू आहे काय सध्या? अरे प्रिया, किती बारीक झालीस तू. ये बस, ये बस, ये. काका, आम्ही पण आहोत. अरे मंदिर. मंदार. मंदिर हाक माराल. मंदार आहे तो. सॉरी. अरे मंदार, तू दिसलाच नाही. हा, मी लय लांब उभा होतो ना म्हणून. या. बसा. एकदम
तिघे अचानक इकडे कसे काय आले एक्सक्यूज मी ही ओनरची मीटिंग आहे भांडे करूची नाही. भांडे करू नाही भाडे करू. भांडे करूच. काल यांच्या घरातून इंग्लिश मधून भांडणाचा आवाज येत होता. नाही काका आम्ही इंग्लिश पिक्चर बघत होतो. पल्प फिक्शन. सर मी इंग्लिश कधी पिक्चर बघितला नाही काय रे. अरे इंग्लिश पिक्चर मध्ये कधीच भांडणाचा आवाज येत नाही, तिकडं फक्त प्रेमाचा आवाज येतो. कदम इंग्रजीत वेगवेगळ्या विषयावरचे पिक्चर बनतात. तुमची आवड वेगळी, त्यांची वेगळी. तुम्ही जरा शांत बसा. या पाणी घ्या तुम्ही, थोडा वेळ पाणी घ्या. अरे पण पाणी नाहीच आहे ना यार. पण काय हो, तुम्ही पाणी आलं नाही हे काय करता. शांत बसा शांत. बरं हा काय 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 मला- ऍक्च्युली आम्ही एका परमिशन साठी इथे आलो होतो. कसली परमिशन? आम्हाला सोसायटीत शूटिंग करायचंय. ओ हो शूटिंग. कसलं शूटिंग? काका ते आम्ही एका फेस्टिवल मध्ये शॉर्ट फिल्म शूट करतोय फेस्टिवल साठी. शॉर्ट फिल्म हे करतायत म्हणजे काय सांगतो शॉर्ट फिल्म म्हणजे 15-15 मिनिटाच्या छोट्या छोट्या फिल्म्स असतात. परमिशन मिळणार नाही वासाऱ्या. छोट्या छोट्या बोलताना माझ्याकडे सर बघितला. शांत. अरे तुम्ही एवढे काय रागे भरता हो? माणूस काय बोलतो ऐकून घ्या. ऐकून तर घ्या त्याचे. काय ऐकून घ्या. तुम्हाला काय बोलायला जायचं? ऐकून घ्या. मागच्या टायमाला सोसायटीमध्ये पोलिओचा डोस देणारे माणसं आली होती. ते बोलले तुमच्या इकडे छोटा कोण आहे. या वसाऱ्यांनी माझं नाव सांगितलं. ते मना पोलिओ डोस बाजूने गेले माहितीये. अरे पण तुम्ही प्यायलात का? पोलिओ डोस का प्यायलात? थोडंच म्हणजे टेस्टी लागलं. हे माणूस आहे. पोलिओ डोस टेस्टी लागला म्हणून हा माणूस पितो. काय त्या माणसाचं करायचं मला सांगा. हे परमिशनचं तेवढं. एक मिनिट हे बघ प्रिया. कसं असतं प्रिया, तू इथे तर येस ना. हा काय असतं प्रिया, तू जे आलेली बस शांत दिसतेस. बस हे बघ कसं असतं प्रिया, की तू इथे आलेली आहे स्वतःहून, पण मी अशी परमिशन नाही देऊ शकत. ते नियमात बसत नाही. पण काका ऐका ना, जास्त वेळ लागणारच नाही. ते 2 ते 3 तासातच काम आहे आमचं. म्हणजे सोसायटीच्या कॉरिडॉर मध्ये जिन्यांवर टेरेसवर 3च ठिकाणी काका शूट करायचं आहे. नाही पण हे कळणार पण नाही कुणाला. नाही बाळा, हे नियमात नाही. प्लीज ना काका प्लीज, आम्ही कोणाला काहीच त्रास नाही देणार. प्लीज काका प्लीज द्या ना परमिशन. प्लीज काका. हे बघ प्रियू प्रिया, हे बघ प्रिया बाळा, एवढ्या गोड आवाजात तू सांगितलेला आहेस. हरकत नाही, आम्ही देतो परमिशन. हरकत नाही. छान आवाज परमिशन. तू कोण परमिशन देणार वाचा? आम्ही इथं काय फक्त असं मानाडोला बसलोय का? बघा बरोबर बोलतात ते. अरे कमिटीत आम्ही पण आहे ना. आणि तुम्ही एकटेच काय आम्ही म्हणतो. ठीक आहे, आम्ही चुकलो मग तर झालं. आता आम्ही चुकलो नाही, मी चुकलो म्हणा, कारण तुम्ही एकटे चुकलेले. बरं बाबा ठीक आहे, मी चुकलो मग तर झालं. बोलू तर द्या ना, संभाषण तर करू द्या. परमिशन देते. नाही बरोबर आहे. मला एक सांगा, हिरो कोण आहे तुमच्या चित्रपटाचा? हिरो मंदार आहे. मंदार कोण आहे? मंदार मी नाही मिळणार परमिशन. सोसायटीचे नाचक्की होईल. हा चित्रपटाचा हिरो कसा का असू शकतो मला सांगा. अरे बाजूच्या सोसायटीवाले नावं ठेवतील. शेजारी जान्हवी कोऑपरेटिव्ह सोसायटी आहे, गच्चीवरून थुंकेल आपल्यावर. नाही. समोर तामणकर सोसायटी आहे, उठून लांब जाऊन हसतील ते. त्यांना मी हिरो म्हणून नाही मला जायचं. ठीक आहे. डिरेक्टर कोण आहे? म्हणजे सचिन पिळगावकर सर आहेत, आशुतोष गोवारीकर आहेत, का समीर विद्वांस आहेत? कोण आहे डिरेक्टर? नाही प्रथमेशच करणार आहे दिग्दर्शन. नाहीच मिळणार वासारा परमिशन. हा वासारा डायरेक्शन करणार आहे. तुम्हाला सांगतो, हा वासारा मोटरसायकल घेऊन बाहेर पडतो ना आपल्या सोसायटीतून, तर ह्याला लेपला जायचं असं तर वासारा राईटचा सिग्नल देतो. हा काय डायरेक्शन करणार आहे? अहो ते बरोबर आहे, नाचक्की होऊ शकते. आणि दुसरं काय माहितीये का, तुमचे जे बाळा कसं असतं प्रिया कसं असतं की तुमचे वेगवेगळे असे मोठमोठे अवजार असतात. ते असं हे असतं ना, ते कॅमेरे वगैरे असतात. कुठलं डोक्यावर वगैरे काही पडलं म्हाताऱ्याचं, अगो मेलो काही झालं, तो म्हातारा मेला, कितीला पडेल मला सांगा. नाही आम्ही असं काही म्हणजे अवजड असं काहीच सामान वापरणार नाही होत. आम्ही बेसिक मोबाईलवरनं शूट करणार आहोत. अरे मग लयच चिंदी आहे. हा वसारे ऍक्टर आहे, हा डिरेक्टर करणार आहे आणि मोबाईलवर शूटिंग करणार आहे. मग दाखवणार कुठं? चादरीत लपून एकमेकांना. नाही तसं नाहीये काका. नाही
तुम्हाला काय वाटतं आम्ही काही शूटिंग बघितलंय शूटिंग काय माहिती नाही थांबा आम्हाला जरा 2 मिनिटं थांबा जरा मी बोलतो. काका काका तुमचा गैरसमज होतोय. नाही ही स्पर्धा तशी आहे म्हणजे 48 तासात कमीत कमी गोष्टी वापरून शॉर्ट फिल्म शूट करायची आहे. 1 मिनिट मला तुम्हाला काय विचारायचंय हे तुम्ही जे काही शूटिंग बाळा पिरियाडी करणार आहात जे काही जे नाव असेल ते छान नाव आहे छान दिसतेस. हे जे काही नाव तुम्ही करणार आहात ते तुम्ही कुठे करणार आहात कधी करणार आहात मला सांगा वेळ काय. सकाळी करू. नाही सकाळी नाही जमणार सकाळी ऑफिसची घाई असते ना मला जिन्यात लुडबुड अजिबात नको आहे. बिईंग ऑथोराइज सिग्नेटरी मला ही लुडबुड नको आहे. हा मग ठीक आहे काका दुपारी करतो ना. अरे दुपारी तर नाहीच जमणार वसारे बरोबर आहे. दुपारी माझा झोपायचा टाइम असतो हे लोक गच्चीवर दना पाय आपटत असतात त्रास होतो मला. एक कदम कदम काका तुम्ही ग्राउंड फ्लोअरला राहता टेरेस 11व्या मजल्याच्या वरती आहे कसा त्रास होईल. त्रास होतो म्हणजे होत. बरं ठीक आहे अरे का बरं ठीक आहे ठीक आहे आम्ही संध्याकाळी करतो ठीक आहे. नाही ना संध्याकाळी आहे ना पोरांच्या खेळायचा टाइम असतो. आता तुम्ही शूटिंग केलं त्यावेळेस तर मग पोरं कधी खेळणार है की नाही? बरोबर याचं बरोबर आहे याचं नाही बरोबर आता बोलतोच काका एक हा, मिनिट. बरोबर आहे की नाही? काय बरोबर आहे संध्याकाळी पोरं क्रिकेट खेळायला आली की कदम काका काय सांगतात क्रिकेट खेळायला परमिशन नाही. मग नाहीच मिळणार परमिशन वसाऱ्यांनो. क्रिकेट 1 नंबरचे नालायक पोर आहेत आपल्या सोसायटीतले माहिती नाही. काय? तुम्हाला सांगतो मी मैदानात तिकडे आपला हवा खायला जातो हे वसारे काय ठरवतात माहितीये का की कदम काकांना बॉल लागला तर 4 रन वसारे शोधून शोधून मला मारतात क्रिकेटला परमिशन नाही. पण आम्ही नाही म्हणजे नाही permission. बघा तुमची जी काही टुर्नामेंट आहे कॅन्सल काका क्रिकेटची परमिशन नकोच आहे आम्हाला शूटिंगला परमिशन पाहिजे काका. हे बघा हायर ऑथॉरिटी म्हणून मी तुम्हाला एकच गोष्ट सांगतो परमिशन मिळू शकत नाही. मला खूप इच्छा आहे द्यायची असं असेल ना तर हे बाळा घे परमिशन मी दिली असती पण ह्याच्यात मी नाही देऊ शकत. बघा काका मग आम्ही बाजूच्या सोसायटी शूट करू शॉर्ट फिल्म गाजली ती सोसायटी गाजली मग बोलू नका. हा हे ह्या धमक्या मला नाही द्यायच्या फुकाच्या. आम्ही कमिटीवर आल्यापासून शिस्त म्हणजे शिस्त काय कदम. हा 1 नंबर. हा नियम आम्ही नाही तोडणार. हा नीट करा. चला 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 रे चला 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 हा ऍटिट्यूड बघा केवढं आहे. नाही देणार ती. ठीक आहे मग काय आपण तामणकर सोसायटीत करूया शूट ठीक आहे काय. करा नाही पण चौगुले काकांचा रोल जाईल ना. कुठला? तो नाही का तो एक हँडसम माणसाचा रोल होता. हा साठीतला असतो पण हँडसम माणूस असतो तो. हा करेक्ट तो आणि, रोल तर चौगुले काकांचाच होता. आणि त्याचे सगळे रोमॅन्टिक सीन आहेत फिल्म मध्ये. हा मला काम करायचं होतं यार चौगुले काकांबरोबर रोमॅन्टिक सीन मध्ये. एक मिनिट कसले ए प्रिया ये प्रिया ये परमिशन नाही ए मारेन हे चल 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 कसले हे ए काका ते आमची जी शॉर्ट फिल्म होती त्याच्यात एक हँडसम माणसाचा रोल आहे. म्हणजे तो एवढा हँडसम दिसतो की सोसायटीतल्या ज्या बायका आहेत त्याच्याकडे बघून कुजबूज करतात. एवढा हँडसम आहे. हा म्हणजे त्यामध्ये तू बघा तो हँडसम माणूस चाललाय त्याच्याशी एक लुक गेला ना की तरुणी अशा घायाळ. अरे बापरे एवढं म्हणजे त्याचा असा सॉल्ट अँड पेपर लुक आहे काका. म्हणजे तो अर्धवट टक्कलवाला लुक आहे. हा आणि त्याचे 18 सीन आहेत रोमॅन्टिक सीन सगळे प्रिया बरोबर आहेत काका. असं आहे. आणि काका ऍज अ डिरेक्टर म्हणून मला त्या रोलसाठी फक्त एकच माणूस दिसत होता चौगुले काका. अरे बाळा मग करूया ना बाळा असं काय करतोस तू. हा चला 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 परमिशन नाही तर परमिशनचं काय काही टेन्शन नाही आम्ही देतो परमिशन. ए अरे सही करा पटापटा चला चला चला. वा रे वा तुम्हाला शॉर्ट फिल्म मध्ये कॅरेक्टर दिले तर लगेच पलटी मारली तुम्ही. नाही परमिशन नाही द्यायची ठरलंय ना असं कसं परमिशन देता हो तुम्ही. हे बघ कसं आहे राजपूत कसं आहे काय कसं आहे राजपूत मला कशाला होत आहे? आपली सांस्कृतिक सोसायटी आहे ऐक नाही आपण नेहमीच सांस्कृतिक गोष्टींना चालना देत आलेलो आहे. मग नवीन तरुण पोरं आहे त्यांच्या कलागुणांना आपल्याला वाव द्यायला हवा नाही का मला सांगा. अरे हे बघा यांचं वय काय गेले अनेक वर्ष एकच गाणं म्हणतायत आपल्या सोसायटीच्या अॅन्युअल डेला. आपल्याला आवडतं का ते मला सांगा. तरी सुद्धा आपण यांच्या कलागुणांना वाव म्हणून यांना संधी देतो त्यामुळे यांना आपण वाव द्यायला पाहिजे. चला पटापट अरे बघा हे असं नका करू बसा बघू इकडे. होईल काहीतरी. कदम काका सावकाश तुम्ही ओनर आहात पण सध्या तुमचा जीव भाडेकरू आहे. सॉरी एक सेकंड हे वाक्य तुझ्या तोंडून आलं आता.
सुंदर वाक्य आहे, काय अप्रतिम वाक्य आहे. स्क्रिप्ट तू लिहिलीस? हो, काका. हे असे डायलॉग त्या चौगुले काकांच्या असणार म्हणजे काय? ह्यांचा माणूस त्याच्या तोंडी आहेत अरे बाप रे, क्या बात आहे रे. चौगुले काका नाही आपलं ठरलंय परमिशन नाही द्यायची तर नाही द्यायची बस. हे बा असं नाही राजपूत, हे बघा लहानपणापासून माझी हौस होती की नाही ऍक्टिंग करायची, आज पूर्ण होते की नाही. अरे असं कसं आपली कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी आहे ना का हाऊसची सोसायटी आहे? हो पण कोऑपरेटिव्ह सोसायटी तर आहे ना. कोऑपरेटिव्ह याचा अर्थ काय? मदत करणे. चौगुले परमिशन मी करतो, मी सगळी जबाबदारी घेतो. नियम तोडले बिडले सगळे जबाबदार मी असेल. आता मात्र हे करू नाही नका. चौगुले ते काय म्हणतायत जिन्यात शूटिंग करणार आता जिन्यात मी 10,000 स्टेप वर खाली करतो व्यायाम करतो त्याच्या काय करायचं मग? अरे मग एक दिवस लिफ्ट नाही करा ना. लिफ्ट मध्ये असं असं स्टेप चढणार आहे मी काय पण बोलता का तुम्ही? आता हे मला वेगळा वास यायला लागला बरं का याला. आता काय वास ही याच्यात? जेलसी आहे. आज तुम्हाला दिसतंय माझं करिअर मी ऍक्टर म्हणून मोठा होतोय तर तुम्ही आता पाय घालाल. फार मी राहणार नाहीये या सोसायटीत आता. जरा माझं नाव झालं ना, मी आता पाली हिल वगैरे मन्नत बिन्नत तिकडे जाणार आहे. हर वेळ मी नाही राहणार आहे. आता मात्र माझ्या पाय ऍक्टिंगच्या मध्ये यायचं नाही सांगून. स्टार मी होणार आहे ऍक्टिंगच्या मध्ये, येऊ नका. अरे कुठला स्टार वसाड्या आणि कुठली ऍक्टिंग करतोस तू? तुझा बाप गेला तेव्हा रडताना लोक हसत होते की चौगुल्या कॉमेडी रडतोय म्हणून. मारशील हसून. असं कधीच झालेलं नव्हतं. एक मिनिट चौगुले काका तुम्हाला रडता नाहीये? अरे नाही नाही, कारण की मेजर चंक आहे ज्याच्यात तुम्हाला रडायचा सीन आहे. जर तुम्हाला रडणं जमलं नाही तर मग कॅन्सल करावं लागेल. नाही मला अगं मला रडायला येतं. पण काका आम्हाला कसं कळणार? एक रेफरन्स साठी रडून दाखवा. ऐका ना. परमिशन. हो परमिशन घ्या. ऍक्शन म्हणा. असं असतं शूटिंग मध्ये, हे मला माहिती आहे. मी सिनियर आहे. हा ऍक्शन म्हणा. ऍक्शन. काका हृदयस्पर्शी रडा ना. हो हृदयस्पर्शी. अरे बस वसाडे हसून हसून मारशील आता. अच्छा रडतात. हृदयस्पर्शी बोलल्यावरती हृदयकडून पंपिंग करशील वसाडे. असं रडतात. अरे रडायचं म्हणजे कसं इमोशनल आधी व्हायला लागतं. आतून आलं पाहिजे. येस. अरे कुत्र कोकावल्यासारखं वाटतंय हे. असं रडतात का? रडतात. अरे रडण्यामध्ये कसा जोर पाहिजे, दम पाहिजे, तेव्हा पोचतं ना ते रडणं. इकडे बघा. वरच्या अण्णा आहे ना, त्यांना कप झाल्यावर असे खोकतात. असं कोण रडतं? हे असं आहे. नाही पण एक मिनिट काका. बापरे काय तुम्ही? एक मिनिट काका. काय झालं? नाही काका तुम्ही, तुला बोललो ना हिडन टॅलेंट असतं. हे हिडन टॅलेंट आहे. अरे फक्त माझा प्रॉब्लेम काय होतोय काका, तुमच्यापैकी कोणाला घेऊ हे कळत नाहीये मला. मला घ्या. अरे मला नाचता पण येतो. झाला मसाला कुठून झाला तुझा? कुठला आहे? अरे डान्स मध्ये नजाकत पाहिजे. बापरे काका. बरोबर काका. अरे हे वसाडे ऍक्च्युली डान्स असा नसतोच. डान्स कसा असतो माहितीये काय? थांबा चौगुले काका थांबा. बस काका. बापरे काका म्हणजे ना तुम्ही कमाल करताय तुम्ही. आहे तसं आहे. एक मिनिट द्या काका. मंदार आय एम सॉरी. पण तुला काढावं लागेल मला. म्हणजे मला ह्यांना कास्ट करावं लागेल. तिघांना एकत्र. हा काका. ठीक आहे पम्या. ठीक आहे. मी कोण यार यांना कॉम्पिटिशन करणारा. अरे देर इज ऑलवेज अ नेक्स्ट टाइम. कळलं तुला? काका तुमचं कास्टिंग झालंय काका. ते परमिशन फक्त परमिशन काय नाही रे. इकडे पटापटा कर. चल तुमची मी केली. करून टाकली त्यांनी. चालू ठेवा काका. प्रॅक्टिस चालू ठेवा. हो प्रॅक्टिस चालू ठेवा. पण हे करून हे बघ. हे पम्या. अरे यांचं करायचं काय पण? अरे
काय करूया आपण आपली शॉर्ट फिल्म शूट करूया यांना एक कोपरा देऊया तिथे डमी कॅमेरा लावूया ह्यांचं करू दे त्यांना काय करायचं ते. येडायस काय त्याने आपल्याला विचारलं शॉर्ट फिल्म कुठे रिलीज करणार तर काय सांगायचा सांगूया शॉर्ट फिल्म फेस्टिवलला फिरते म्हणून. चालाक चालाक एंट्री अशी होईल ती भारी करताय यार आणि तुम्ही ह्याच्यातून फुलं पडतील आणि संपेल ती. काका काय आहे काय आता आम्ही तुम्ही परमिशन दिली तर आम्ही सगळा सेटअप घेऊन येतो तुम्ही प्रॅक्टिस प्रिया आमच्याबरोबर लागेल आम्हाला. आणि काय टेन्शन घेऊ नका इकडे कोणी काय मारेन एकेकाला तोडून काढेन हा आपला सोसायटी. तर काका हा डान्स हा रूमच्या बाहेर येऊ देऊ नका रिव्हील होईल ना लोक उगाच मस्त बोलतील. नाही नाही आपण करूया आपण काय टेन्शन चालू ठेवा. हो रेडी रेडी ऍक्शन साऊंड. थँक्यू वा 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 धुमाकूळ घातला तुम्ही इथे डान्स साठी तयार स्पेशल टाळ्या खूप भारी नाचलात सगळेच जण मस्त. प्रसाद दा अफलातून तसं बघायला गेलं तर खूप प्रेडिक्टेबल कॉन्सेप्ट पण प्रचंड अनप्रेडिक्टेबल प्रेझेंटेशन. अप्रतिम. म्हणजे एक एक जागा ज्या तुम्ही सगळ्यांनी काढल्यात त्या लाजवाब होत्या. श्याम्या अरुण आणि साम्या तुमच्यासाठी जोरदार टाळ. तिघांपैकी कुणाला असं मला वेगळं काढता येणार नाही इतकं ते एकजूट झालेलं होतं परफॉर्मन्समध्ये तुमच्या तिघांची. मजा आणि तुम्ही तिघांनी पण फार मस्त साथ दिलीत. एक्सलंट परफॉर्मन्स मजा आली. क्रेझी परफॉर्मन्स होता. हिरवा रंग आवडणारे हे तिन्ही काका मला खूप आवडले. तुम्ही अरुणदा हाऊ कम यू आर ऑलवेज ऑन फायर. इट इज अनबिलिव्हेबल. तुम्ही अनबिलिव्हेबल आहात. म्हणजे क्रेझी परफॉर्मन्स. सॅमी ते जे काय नाच वगैरे केलास ते अप्रतिम होतं. श्यामदादा तुम्ही पण खूप कम्फर्ट झोनच्या बाहेर येऊन आज काय काही गोष्टी केल्यात ज्या मला प्रचंड आवडल्या आणि तुमच्या तिघांची साथ पण तितकीच मोलाची होती. खूप मजा आली. थँक्यू गाईज. मंडळी आता आपल्या या जत्रेत सहभागी होत आहेत सेलिब्रिटी मास्टर शेफ या कार्यक्रमात मराठीचा डंका वाजवायला सज्ज असणाऱ्या मराठी तारका डॅशिंग अँड हॉट निकी तांबोळी आणि ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी. स्वागत आहे. मंडळी चाकरमानी आणि होळीची रजा हे समीकरण तसंच जुनं आहे पण आज हेच समीकरण आपल्या मनमुराद हसण्याचं कारण होणार आहे. चला तर मग मनमुराद हसण्यासाठी जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. अरे नू लय बिझी दिसताय. काय रे हा कॅल्क्युलेटर आहे ना याच्यावर ना जास्तीचा आकडे टाकून त्याला गडबडवतोय. अरे तुमचं खेळ म्हणजे वेगळेच हा. वेगळं म्हणजे बघ लिमिटच्या बाहेर सगळा गणित चुकलेला आहे हा. काय सांगताय. हा एरर आला ना की जाम मजा येते करून. हे बघ हे बघ गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग गुड मॉर्निंग सर. गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. मोरे शिवलकर बने हा सर. बडबड बंद करा आणि काम सुरू करा. यस सर. तर मी माझं पहिलं वाक्य बोललो पण नाही अजून. हेच गुड मॉर्निंग बोलले मला बोलायचं. तुम्ही नकाच बोलू कारण मुद्द्याचं तुम्ही काही बोलतच नाही ना. त्यापेक्षा ना तुम्ही गप्प बसा आणि गपचूप आपलं काम करा म्हणजे सगळी पेंडिंग कामं पटापट होतील. यस सर. यस सर. Very good. हात भरला हो. ओ मोरे काय चाललंय तुमचं. अहो हे ऑफिस आहे ना. हो. आणि कोण आहेत या बाई. हा माझ्या मागे सदैव असलेला माझा कुलपुरुष. हा पुरुष आहे. नाही, माझी बायको. पाय पडून घे. हळूहळू. अरे आणि ऐका ना हा माझा कुलदीपक. अरे परत काय वाजाड्या ते काय राखण तरी सारखा सारखा पाय पडतोस तो. आणि ही जी हाली आम्ही दिलेली ना तर आम्ही कोकणात कसं बांधावर नाही का एकमेकाला हाल्या देतात तसं आम्ही आता एकमेकाला हाल्या देतो. तुमचं नाव काय. काळे. काळे. असं आहे. चला निघतो मी. हा चला हे चला रे. अहो काय निघतो काय. आणि मी काय तुमचा मोरे जरा इकडे या. काय झालं साहेब. मी काय तुमचा साडू आहे का. हा अशी कॅज्युअली मला सांगताय मी निघतो म्हणून.
अहो हे ऑफिस आहे आणि मी बॉस आहे. माझी परमिशन वगैरे घ्यायची काय पद्धत आहे की नाही? असं काय करता साहेबानू? अहो तुम्हीच नाही का मला परमिशन दिली? कधी कधी काय त्या दिवशी मी तुमच्याकडे आलो, म्हटलं मला शिमग्यासाठी सुट्टी हवी. की काय आहे, आता 3 वर्षांनी माझ्याकडे मान आहे पालखीचा. काय आहे, ह्याच्यासाठी मी नवच बोललोय की याला बॉस चांगली नोकरी लागू दे, हा हिला चांगला खायला प्यायला मिळू दे. गरज आहे नव तसं गरज नव, त्यासाठी माझा पगार वाढू दे, तो नव जाऊन फेडायचा आहे. आणि कसा शिमगा म्हटल्यावर पालखी माझ्या घरात येणार, मी मानकरी आहे का नाही यावर्षी. हो, आणि कसा रात्री आमच्या गावाल्यांचा रात्री नमन पण आहे, त्याच्यामुळे मला जावंच लागल म्हणून म्हटलं. आणि तुम्ही काय म्हटलं, निघ निघ, म्हणून मी निघतोय का नाही. चला निघ. मोरे अहो निघ म्हणजे मी हे तुमचा प्रवास सुखाचा होऊ दे, तुम्ही शांतपणे प्रवास करा असा होत नाही अर्थ त्याचा. निघ म्हणजे गेट आउट, माझ्या केबिन मधनं चालते वा असा अर्थ होतो त्याचा. वाव साहेबांनू, पण तुम्ही मोरे तुम्ही जाऊ नका असं तर कुठं बोलला? ओ मिसेस मोरे, मी मिस्टर मोरेंशी बोलतोय ना, मग तुम्ही जरा गप्प बसा. मी बसले असते गप्प, पण ते सप्तपदी घेताना त्यांच्या सगळ्या सुखदुःखात मी साथ देईन असं वचन दिलाय ना. चांगली गोष्ट आहे, पण हे ऑफिस आहे हा, आणि मी इथला बॉस आहे. माझी परमिशन घेणं गरजेचं आहे, तर तुम्हाला जाता येणार नाही. काका मी काय म्हणतो, केली खाणार? आणलीत आणलीत सांगितलं नाही केली? काय झालंय काकानो, आम्ही आता कोकणात जाणार आहे ना, 450 किलोमीटर लांबचा प्रवास आहे, म्हणून ही जवळजवळ 1 डझन केली घेतलीत माहितीये मी. आता मला सांगा, जर तुम्ही माझ्या पप्पांना सुट्टी नाही दिली तर ही सगळी केली फुकट नाही का जातील? अरे तू केळी घेतल्यास प्रवासासाठी म्हणून मी तुझ्या वडिलांना सुट्टी देऊ? नाही, कसं आहे, मी काय म्हणतो, 2 केली भेटून मिटवून टाकायतले. हो मोरे, तुम्हाला जाता येणार नाही, मी फायनल सांगतोय. साहेबांनू आम्हाला खरंच जावं लागेल का? मला एक सांगा, शिमगा आला की प्रत्येक कोकणातल्या माणसाला कोकणात जायलाच पाहिजे असा कुठे नियम आहे का? असं थांब आहे वास आहे म्हणून ना फक्त ऐकून घेतलाय. नोकरी घालवशी माझी. थांब. म्हणजे मोरे असं आहे, हे दोघे पण कोकणातले आहेत ना? हो. मग ह्यांना पण सुट्टी देतो मी. थँक्यू सर, मला माहित नव्हतं एवढी सहज मला सुट्टी मिळेल. येतो. ए गप्रे, उपहास हा एक अलंकार आहे भाषेतला, एवढं तरी कळतं की नाही तुला? हो. बस इकडे. हो काय तुझ्या चेहऱ्यावरनं कळतंय, काही कळलं नाहीये तुला. बस खाली. तर खरं तर ना मला पण शिमग्याची सुट्टी पाहिजे होती. काय या होलीला जो मार तोडणार आहेत ना, तर आमच्या आवारात आहे आणि त्या जमिनीच्या 7 माझं नाव आहे, तर जागेवाला म्हणून मला गेलं पाहिजे ना. काय लागणार? आणि साहेबांनो कसं आहे, म्हणजे हा जो आहे ना, हा जागेवाला आहे. तुम्ही शिमग्यात कधी कोकणात येऊन बघा, लय मजा असते. म्हणजे कसं आहे, जागेवाला असा माड तोडतो, मग पहिली तो पालखी अशी पालखीचा कोंब एवढा असतो, असा खांद्यावर घेतो आणि मग पहिली फाक हा घालतो. अरे हुरा रे हुरा, ने आमच्या एम चोबा देवाचा सोन्याचा तुरा. असा असतो शिमगा साहेबांनो. लय मजा येते. लय मजा येते, लय मजा येते. काय चाललंय हे? हा, ह्या मोरेंचं ठीक आहे, बने शिवलकर तुम्ही कुठे मध्ये तुमची सुट्टी घुसवताय? कशाला वराटावं एवढे? काय कशाला मला, मी काय म्हणतो, शांततेत ऑफिसमध्ये काम करा ना. मी आता फक्त काही 10 दिवसच नाही आहे ना, त्याच्यामुळे बघा कामं पेंडिंग ठेवू नका, शांततेत सगळी कामं झाली पाहिजेत. काय समजलं? चला निघूया रे. मोरे, इथे बॉस मी आहे, माझी वाक्य तुम्हीच काय बोलताय? अरे बापरे, म्हणजे मी आता एवढा हुशार झालोय? हल्ली मी दुसऱ्यांची पण वाक्य बोलतोय. कमाल झाली माझी. साहेबांनू तुम्ही अंगावर येऊ नका माझ्या. पाया पडते होत, जाऊ द्या ना आम्हाला. काय? प्लीज जाऊ दे ना. मोरे, ते आमच्याकडे आमची सुचल्या कुचल्या. कोण सुचल्या कुचल्या? माझी ननन, माझी भाऊज आहे. ते का आम्ही चाकरमनी पडताव ना, तर आमच्या वाटाकडे असं डोलं लावून बघत असतो. काय ना, चाकरमनी येईल, 2 जास्तीचं पैसे देईल, सण मोठा होईल, लय अपेक्षा हो त्यांची लय. आणि काकानू कसं आहे माहिती आहे, सगळ्या गावाची ना माझ्या पप्पांकडनं लय अपेक्षा. माझा पप्पा म्हणजे गावचा पाबलो इस्कोबारच आहे. नुसता पैसा, नुसता पैसा. कसला पालखी नाचवतो माहिती. हे बघा, तो पाबलो असो नाहीतर इस्कू असो, पण मला तुम्हाला सुट्टी देता येणार नाही. नाही असं नाही हो, आम्हाला जाऊ द्या, असं नका करू हो. मला कुठल्याही परिस्थितीत जावं लागल, नाहीतर तो कुवारचंद राजा आहे ना, वाट बघून जीव सोडील हो.
कोण कुवार सेन आणि कुठला राजा आणि तुमची का वाट बघेल तो? माझी नव मग राणी प्रभावतीची. आता ही कोण? माझ्याशिवाय कोण आहे राणी प्रभावती? मी नमनात राणी प्रभावतीचा रोल करतो का नाही काय समज तुम्ही? हो. हे असं तोंड घेऊन काय बोलता काय तुम्ही? तुम्ही पप्पाला ओळखलं नाही? आमचे पप्पा जेव्हा असा स्त्रीवेश करून स्टेजवर जातात ना तेव्हा सगळी गावातली पोरं आपल्या लवरचा हात झटकून जवळ येऊन बघत राहतात. सगळं बघा झाका काय झामझूम दिसत असतात त्या दिवशी. झाली मधा. अहो मागल्या टायमाला काय झालं माहिती आहे, नमन उशिरा संपलं ना तर काय चेंज विंज केलाय नाही तसंच रस्त्याने चाललं होतं. समोरनं विण्या परुलेकर टमटम घेऊन येतात, सगळे चिबूड भरले होते मागे. टनकन ह्याला बघितलं आणि काय झालं, वळलं की नाही टमटम मध्ये. सगळा भ्रष्टाचार बघून जो काय गांगरलाय टमटम पलटी झाली. टमटम पलटी, सगळे चिबूड अंगावर द्यायच्या. दाखवा चला. महाराज महाराज असं तातडीने मला दरबारात का बरं बोलवलं? आपल्या राजावर संकट आलं नाही ना? मी तो व्याकुळ झाले महाराज. शिपायांकडून आता कळलं की तुम्ही परदेशात जाताय. नका ना जाऊ, नका जाऊ तुम्ही परदेशात. महाराज तुम्ही परदेशात गेलात तर माझा जीव व्याकुळ होतो. अरे हो रे हो. ओ तुम्ही जर परदेशात गेला तर सासू मला छळेल, माझे नंदन मला छळेल, माझा जीव व्याकुळ होईल. नका ना जाऊ, मी पाया पडते तुमच्या, तुम्ही नका परदेशात जाऊ. राजा कुंवर सेन तुम्ही बटन का लावले? साहेबानू तुम्ही एकदम नशीबवान हा. राणी इथपर्यंत येईपर्यंत बघितली हो. बसा. ऐका ना साहेबानू, जाऊ दे ना साहेबानू. पप्पा म्हणू नका हो. ऐका माझं. ओ शिमगा सण वर्षातनं एकदा येतो हो. तुम्हाला माहिती आहे का, वर्षभर आहे ना आपण देवला जाऊन देवाच्या पाया पडतो. पण शिमगा एक असा सण आहे ना, त्या दिवशी देव पालखीतनं आपल्या घरात येतो. जर आपण घरात जर नसू ना कसं वाटतं हो. आपलं दार बंद आहे आणि देव आपल्या दारात आलाय. कसं आहे, त्याच्याच कृपादृष्टीने हा जो आम्ही कामधंदा करतो तर त्याचीच कृपा आहे ना आमच्यावर. म्हणून तर त्याने आम्हाला हातपायी चांगला सांभाळला नाही, त्याचा आशीर्वाद आमच्या डोक्यावर आहे. आम्ही हे सगळं साखरमणी हाव का नाही? काय या शिमग्याला जर आम्ही नाही ना गेलेलं तर आमचा जीवन असा कासावीस होतो. एकदा का देवाचा आशीर्वाद घेतील ना तर पुढचं वर्ष ना खूप आनंदात जातं, सुख समाधानात जातं. पाया पडतो नाही म्हणून हे बघा. म्हणजे सुट्टी आता काढली नाही, पण 10 दिवस फक्त 3 वर्ष. हे बघा मोरे मोरे मोरे, हे सगळं ठीक आहे हो, पण हे सगळे डिसिजन्स माझ्या हातात नाही आहेत. काही करा ना. मला बॉसला विचारावं लागेल ना. नाही पण मी विचारतो ना, मग आपण बघूया काय होतं ते. हा मी विचारतो, 1 मिनिट. हॅलो मॅम. हॅलो. हा जरा काम होतं, मी येऊ का केबिन मध्ये? नको नको, तुम्ही नका येऊ, मीच येते तिकडे. तुम्हीच येत आहे? हो हो हो. ओके ओके. बॉस येत आहे तिकडे. बॉस येत आहे. ह्यांना पहिलं बाहेर काढ. हे तू खेळी ठेवा. हा, व्हॉट हॅपन? काय झालं? मॅम ॲक्च्युली या सगळ्यांना कोकणात जायचं होतं शिमग्यासाठी, तर ते 10 दिवस सुट्टी मागताय. पण मी अजिबात अलाव केलेलं नाहीये. म्हणजे मी नाहीच म्हटलं की इट इज नॉट इन माय हँड्स. तर काय तुम्ही का नाही दिली यांना सुट्टी? मी स्वतः माझ्या मावशीसोबत शिमग्याला चालली आहे. त्यांना ताबडतोब सुट्टी द्या. आपण अरे कोकणामध्ये शिमगोन तू जाणार नाही? बरोबर आहे. बरोबर आहे. सांगा ना. अरे केवढा मोठा सण, देवाचा असता, पालखी निघता. अरे सगळा बघू खोया तुका. चल तू पण चल, समद्यांका सोड, ऑफिस बंद कर, चल तू. ठीक आहे. आणि येऊन पालखीला पण खान घाला नाही, पालखी हे नी धरूची. होय तर. तू धरूची. हा. नाचायचा कसा? नाकाव रे. आणि मग तुम्हाला ती प्रभावती पण बघायला मिळेल. वा 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 वा, बहारदार परफॉर्मन्स. शिमग्यासाठी आपणही कोकणात जावं असं वाटलं. इतकी छान आर्जव केली तुम्ही. वा वा. आऊ आणि निकीसाठी सुद्धा एकदा जोरदार टाळ्या वाजल्या, त्यांनी बहार आणली. थँक्यू.
बघूया हास्यरसिक कशी दाद देत आहेत प्रसाद दा. वनिता, ते मधली 2 वाक्य जी बोललीस ना तू चाकरमानीची, अरे काळजार असं म्हणजे असं काहीतरी तुटल्यासारखं झालं. क्या बात आहे वनिता, क्या बात आहे. वा वा वा, बहारदार. म्हणजे खरोखरच अशी ती माणसं दिसली की जी डोळे लावून बसलेली असतात आणि त्यांना असं वाटतं की मुंबईतून येणाऱ्या माणसांनी 2 पैसे आणावेत आणि उत्सव चांगला व्हावा. काय फिलिंग्ज होत्या. म्हणजे उगाचच शहाळ्याची उपमा देत नाहीत. ती माणूस इतका ओला आहे कोकणातला आतून शहाळ्यासारखा की क्या बात आहे. वा वा, फार बहारदार. मधला तो डान्स पण मस्त होता, बने आणि तुझा आणि प्रथमेश आणि प्रभाकर अप्रतिम. म्हणजे मजा आली. अतुल मस्त वाटलं तुला बघून, श्रमेश मस्त, बने मस्त, फॅन्टॅस्टिक. आणि म्हणजे एक झलक सबसे अलग म्हणतात ना तसं आऊचं म्हणजे आपल्या हा तुफान एनर्जी आणि खतरनाक बेरिंग ते सगळं भाषा बिषा कडक. मजा आली. सई. जालिम परफॉर्मन्स होता. तुम्ही आम्हाला खरंच कोकणात घेऊन गेलात आणि त्याच्याबद्दल खूप धन्यवाद. ते जे सगळं शिमग्याचं दर्शन होतं ते खूप गोड होतं. पाब्लो, ये ना एकदा स्त्री वेशात. मला तुला स्त्री वेशात बघायचंय पाब्लो. लवकर ये. मजा आली गाईज. थँक्यू अतुल दा. थँक्यू टीम. मंडळी ही हास्य पंगत अशीच रंगत राहणार आहे, परंतु इथे कार्यक्रमात वेळ झाली आहे निरोपाची. भेटूया पुढील भागामध्ये. तुम्ही बघायला विसरू नका तुमच्या टेन्शनवरची मात्रा, महाराष्ट्राची हास्य जत्रा, कॉमेडीची मॅट्रेस.